आणि सर्व शेवटी कन्क्लुजन हे कंपल्सरी त्या चॅप्टरचं आलंच पाहिजे, ह्या गोष्टी. आणि मग ते तयार करत असताना आपण चॅप्टरला सुरुवातीला आपण त्याला टायटल जो आपला ठरलेला असतो तो देतो आणि त्याच्यानंतर 1.0 एकच मिनिट 1.0 म्हणून त्याला आपण इंट्रोडक्शननी सुरुवात केली पाहिजे. आणि सर्वात शेवटी माझा दुसरा पॉईंट घेतला तुम्ही 2.0 नाही, दुसरा मुद्दा येईल तुमचा 1.0 ने इंट्रोडक्शन झालं, नंतर 1.1 बरं का, त्याच्यात तुम्ही मुद्दा लिहा 1.2, त्याच्यानंतर 1.3 4 अशा. आता 1.4 मध्ये तुम्हाला 2-4 मुद्दे तुम्हाला सांगले यायचे असेल तर 1.4.1 1.4.2 1.4.3 ओके, नंतर 1.5 1.6 1.7 लक्षात आलं का. पुन्हा आता 1.7.1 1.7.2 याचा अर्थ काय झाला मला सांगा. याचा अर्थ असा झाला की आपण थेसिस लिहिताना किंवा तो चॅप्टर लिहिताना 1 जो आहे म्हणजे चॅप्टर नंबर 1 लक्षात आलं का, चॅप्टर नंबर 1 आणि 1 तुमचं वरती हेडिंग राहील, इंट्रोडक्शनच्या वरती तुमचं हेडिंग राहील काय असेल ते, पण चॅप्टर सुरू झाला म्हणजे त्याला इंट्रोडक्शन आलं पाहिजे 1.0 नी. आणि मग तुमची थिअरी काय तुम्हाला लिहायचं असेल 1.1 1.2 1.3 असे मुद्दे तुम्हाला टाकता आले पाहिजे. आणि जर एखादा मुद्दा जर त्याचे सब टॉपिक्स असतील तर 1.4 त्याचं हेडिंग द्या, 1.4.1 त्याचं सब हेडिंग त्याचं काय पुढचं असेल, 1.4.2 त्याचा आणखी वेगळा मुद्दा असेल. तर असं त्या संकल्पनेच्या रिलेटेड एकाच 1.4 मध्ये 1.4.1 1.4.2 अशी माहिती आली पाहिजे. पुन्हा तुमचा पॉइंट बदलला तर तुम्ही लगेच 1.5 ला गेला तुम्ही. तर अशा पद्धतीने चॅप्टर स्कीमला म्हणजे चॅप्टर लिहिताना अशा प्रकारचे मुद्दे तुमचे आले पाहिजे. आणि हेच महत्वाचे मुद्दे चॅप्टरच्या प्रत्येक चॅप्टरच्या सुरुवातीला एक चॅप्टर इंडेक्स म्हणून प्रकार आहे. एका पानामध्ये तुमचं त्या टॉपिक मध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या इंडेक्स मध्ये आल्या पाहिजे. लक्षात आलं का. आता जर इंडेक्स फारच मोठी होत असेल तर तुम्ही 1.0 1.1 1.2 सब पॉइंट सगळे काढून टाका, परंतु 1.1 1.2 आता चॅप्टर नंबर 2 तुमचा सुरू झाला तर चॅप्टर नंबर 2 कसा, आता इथे सपोज 1.7 मुद्दे झाले आणि पुन्हा 1.8 ला गेले तुम्ही, इथं लिहिलं तुम्ही 1.8 ला कन्क्लुजन. ओके, आता कन्क्लुजन लिहिलं सपोज इथं कन्क्लुजन लिहिलं. ओके, हा चॅप्टर पूर्ण झाला. आता चॅप्टर 2 झाला, चॅप्टर 2 सुरू करायचं तुम्हाला, त्याचं हेडिंग द्या तुम्ही त्या सुरुवातीला. चॅप्टर शक्यतो चॅप्टर 1 चॅप्टर 2 चॅप्टर 3 असं लिहा तुम्ही वरती आणि नंतर त्याचं टायटल लिहा आणि मग तुम्ही इंट्रोडक्शन खाली अंडरलाईन एक लाईन मारा आणि मग सुरुवात करा. तसंच आता 2.0 काय येईल आता दुसऱ्या टॉपिकचं लिटरेचर रिव्ह्यू. तो लिटरेचर रिव्ह्यू टॉपिक झाला तुमचा, त्याचं ते हेडिंग झालं. त्याच्या खाली काय येईल तुमचं 2.0 इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर 2.1 त्याच्यानंतर 2.2 त्याच्यानंतर 2.3 2.3.1 त्याच्यामध्ये सब हेडिंग करायचं असेल तर तुम्हाला. ओके, नंतर 2.4 तुमचं सपोज इथं कन्क्लुजन. म्हणजे याच्यातला 2 काय दर्शवतो तर 2 दर्शवतो हा चॅप्टर नंबर 2 आहे. लक्षात आलं का. तसंच तुम्ही चॅप्टर 3 ला जा, 3.0 काय असेल इंट्रोडक्शन, 3.1 3.2 3.4 अशा पद्धतीने तुमच्या चॅप्टर सगळा हा पूर्ण अशा पद्धतीने लिहिलेला असला पाहिजे. आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, जर तुम्ही प्रामाणिकपणे संशोधनाचं काम करत असाल तर आपण प्रोग्रेस रिपोर्टचं जे प्रेझेंटेशन असतं त्या प्रेझेंटेशन साठी आपण जी माहिती गोळा केली आहे, जे गोळा केले ते चॅप्टर स्वरूपामध्ये त्या चॅप्टर्स मध्ये लिहून तुम्ही अशा पद्धतीचं व्यवस्थित सेटिंग करून तुम्ही घेऊन आला पाहिजे, तरच त्याचा उपयोग होतो. नाहीतर अन्यथा काय होतं, आता शेवटी आम्हालाही सेंटर चालवायचं असतं, विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर असतात, मग आणि वेळेचंही कन्स्ट्रेंट असतं आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, कमी वेळेमध्ये आम्ही सर्टिफाय करून देतो की त्याचं प्रेझेंटेशन झालं. परंतु तसं न करता तुम्ही प्रामाणिकपणे चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन केलं पाहिजे असं मला वाटतं. आता याच्यामध्ये मला तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की टाईप करताना पहिल्यापासूनच तुम्ही थेसिस टाईप करताना त्याचे काही नॉर्म्स आहेत. तुम्ही मिनिमम स्टँडर्ड जे विद्यापीठाचं आहे ते जर पाहिलं तर तुम्ही तुमचा पेपर कोणता असला पाहिजे, तुम्ही टाईप करताना ज्याच्यावर तुम्ही टाईप करणार आहेत ते ऑलवेज तुमचं A4 मध्ये तुम्ही टाईप करण्याचा प्रयत्न करा, ऑलवेज A4 मध्ये. ओके, त्याच्यानंतर स्पेसिंग साईड, तुम्ही स्पेसिंगच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे का,
तर 1.5 लाईन स्पेसिंग असलं पाहिजे. किती? 1.5 चं लाईन स्पेसिंग असलं पाहिजे. कंपल्सरी 1.5 मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर लेफ्ट हँडचं मार्जिन हे कंपल्सरी विद्यापीठाने सांगितलेलं आहे की लेफ्ट हँडला 1.5 इंचेस, लेफ्ट हँड साइडला मार्जिन किती पाहिजे? 1.5 इंचेसचं मार्जिन पाहिजे. बरेचशी मुलं काय करतात, लेफ्ट हँड साइडला इंचेस म्हटलंय बरं का, सेंटीमीटर नाही म्हटलं, इंचेस म्हटलेलं आहे. आणि त्यांनी मार्जिन देताना लेफ्ट हँड साइडचं कंपल्सरी केलेलं आहे, राईट हँड साइडचं मेन्शन केलेलं नाही. पण माझं असं म्हणणं राहील, राईट हँड साइडला सुद्धा तुम्ही 1.5 इंचेस सोडायला हरकत नाही. आणि ज्यांना लईच कमी वाटत असेल त्यांनी ते 1 इंच कमीत कमी सोडलं पाहिजे. याचं कारण असं आहे, राईट हँड साइडची बाजू जी आहे ती तुमची त्या बाइंडिंग मध्ये जात असते. लक्षात आलं का? आणि म्हणून लेफ्ट हँड साइडची जे मार्जिन त्यांनी दिलेलं 1.5 इंच तिथं कंपल्सरी पाहिजे. राईट हँड साइडला 1.5 इंचेसला करायला हरकत नाही. जर ते जास्त होत असेल, तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही 1 इंच करायला हरकत नाही. आणि शक्यतो कागद हा स्टँडर्ड पद्धतीचा वापरला पाहिजे. तो 300 कमीत कमी 300 GSM म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त नसावं. ती जाडी जी आहे ना त्याची थिकनेस तो 330 GSM पेक्षा जास्त नसावं. आणि याच्या संदर्भात तुम्हाला मिनिमम स्टँडर्ड जे विद्यापीठाचं 2019 साली जे पब्लिश झालेले आहे त्याच्यामध्ये थेसिसच्या सुरुवातीचा कव्हर कसा असला पाहिजे, त्याच्यामध्ये टायटल कसा लिहिला पाहिजे, गाईडचं नाव कुठं पाहिजे, तुमच्या टायटलला शक्यतो इन्व्हर्टेड कॉमा नसावा. टायटलला कव्हर पेजचा जो टायटल आहे त्याला इन्व्हर्टेड नसावं. लक्षात आलं का? तर हे महत्वाचे बेसिक नॉर्म्स तुम्ही ते इम्प्लिमेंट किंवा पाळले पाहिजे. आता आपण पुढे जाऊया. मी तुम्हाला मागच्या वेळेस असं म्हटलं होतं की मापदंड, अभ्यासाचे मापदंड कसे असावेत. मापदंड म्हणजे काय? असे पॅरामीटर्स की जे पॅरामीटर्स वापरूनच आपण प्रश्नावली तयार करणार आहोत आणि जे पॅरामीटर्स मध्ये मेन्शन नाही ते सगळ्या गोष्टी त्या आपण म्हणायचं दॅट इज बियॉन्ड द स्कोप. त्याला काय म्हणायचं? बियॉन्ड द स्कोप. आता तुम्ही असं म्हणाल की सर मग मापदंड कशासाठी, म्हणजे पॅरामीटर्स कशासाठी टाकायचे? कारण याचं कारण असं आहे की आपण संशोधन सगळ्याच गोष्टीचं करू शकत नाही. सगळ्याच गोष्टींना आपण आपल्या संशोधनामध्ये ऍड करू शकत नाही. आणि म्हणून त्या पर्टिक्युलर घटकाचा पर्टिक्युलर ठराविक 10 ते 12 ऍस्पेक्ट्स घ्यावे आणि त्या ऍस्पेक्टचाच आपण अभ्यास केला पाहिजे असं माझं मत आहे. आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं की तर आमच्याकडे एक विद्यार्थिनी होती, तिने ते म्हणजे एका ब्युटी पार्लर व्यवसायाच्या संदर्भात तिने तोच एक्सटेन्शन पुढे केलं होतं. तर तिला मी पॅरामीटर्स लिहून आणायला सांगितले होते. मग आता पॅरामीटर्स लिहून, आता तिचं मराठीमध्ये असल्यामुळे मी तुम्हाला पॅरामीटर्स तोंडी सांगतो. पण असे पॅरामीटर्स तुम्ही सुद्धा तुमच्या अभ्यासाच्या प्रश्नावली तयार करण्यापूर्वी तुम्ही तुमचे पॅरामीटर्स तयार करा. महत्वाची गोष्ट काय पॅरामीटर्स तयार करताना? बेसिकली 2 प्रकारचे पॅरामीटर्स महत्वाचे आहेत. कोणते? ते म्हणजे फायनान्शियल ऍस्पेक्ट्स आणि दुसरा नॉन फायनान्शियल ऍस्पेक्ट. मग फायनान्शियल ऍस्पेक्ट मध्ये तुम्ही काय काय तपासणार आहात, काय कशावर प्रश्न टाकणार आहात, बरोबर की नाही? ते सब पॅरामीटर्स टाका. आणि नॉन फायनान्शियल पॅरामीटर्स मध्ये कोणते पॅरामीटर्स तुम्ही पॅरामीटर्सवर प्रश्नावली तयार करणार आहात ते तुम्ही त्याच्यामध्ये टाका. मग आता सपोज ह्या विद्यार्थिनीने जे तयार केलेलं आहे ते म्हणजे आता तिचा अभ्यास जो आहे तो म्हणजे सौंदर्य सेवागृहांच्या प्रशासकीय व वित्तीय गोष्टींचा अभ्यास तिने केलेला आहे. मग तिने महत्वाचं काय आहे की ग्राहकांना देत असलेल्या सेवांच्या संदर्भात तिने पहिला पॅरामीटर टाकलाय. ग्राहकांना देत असलेल्या सेवांकडनं मिळणारा मोबदला, म्हणजे त्या संस्थेला कशा प्रकारचा, म्हणजे त्या ब्युटी पार्लरला कशा प्रकारचा मोबदला मिळतो, रेट काय ठेवलेले आहेत, ते रेट प्रॉफिट मार्जिन किती ठेवलेलं आहे, त्या संदर्भातले प्रश्न त्या पॅरामीटर मध्ये येतील. नंतर पुन्हा उत्पन्न खर्च प्रवृत्तीचा अभ्यास. उत्पन्न खर्च म्हणजे काय की उत्पन्न खर्च तुम्हाला लक्षात आलं, एक प्रॉडक्ट बनवण्यासाठी किती खर्च लागला आणि ते प्रॉडक्ट विक्री करण्यासाठी किती मार्जिन त्या कॉस्टवर ऍड करून तुम्ही विकलं, असं त्या तिने उत्पन्न खर्च प्रवृत्तीचा अभ्यास त्याच्यामध्ये एक पॅरामीटर टाकलेला आहे. त्याच्यानंतर मालमत्तांसाठी असलेला खर्च किती लागणार आहे, अशा प्रकारचं ब्युटी पार्लरसाठी किती मालमत्ता लागतात, म्हणजे फिक्स असेट किती लागतात, करंट असेट किती लागतात, अशा प्रकारचा त्याच्यावर एक प्रश्न तिला विचारायचा होता. नंतर सेवा पुरवताना कोणत्या कोणत्या प्रकारचे खर्च येतात, आपण तो प्रश्न जर आपल्या प्रश्नावर टाकायचा तो एक पॅरामीटर तिने टाकलाय. कर्मचाऱ्यांच्या खर्चाच्या संदर्भातला एक पॅरामीटर तिने टाकलेला आहे. त्याच्यानंतर उत्पन्न वाढीसाठी कोणतं नियोजनाच्यावर तिला प्रश्न टाकायचा होता, तर तो एक तिने पॅरामीटर टाकलेला आहे. नंतर
वित्तीय संस्थांकडनं जे कर्ज तिला घ्यायचं होतं तर त्या संदर्भात कर्जाच्या संदर्भात एक पॅरामीटर टाकलेलं आहे. त्याच्यानंतर दुकान हे जे ब्युटी पार्लरचा व्यवसाय चालवणारे दुकान आहे तिथे ते स्वतःच आहे का दुसऱ्याचं आहे या संदर्भात तिने त्याच्याबद्दल एक प्रश्न तिला विचारला म्हणून ते एक पॅरामीटर टाकलेलं आहे. नंतर व्यवसायाच्या वाढीसाठी केलेले प्रयत्न हा एक पॅरामीटर तिने टाकलेला आहे. नंतर व्यवसाय चालवणाऱ्या महिलांच्या बाबतीतला पॅरामीटर म्हणजे ज्या व्यवसाय चालवतात त्यांच्याबद्दल तिला 3-4 प्रश्न विचारायचे आहेत म्हणून तिने व्यवसाय चालवणाऱ्या महिलांबाबतचं एक पॅरामीटर टाकले आहे. येणाऱ्या ग्राहकांचे प्रकार कोणत्या कोणत्या प्रकारचे ग्राहक आपल्याकडे येतात कोणत्या प्रकारचे येतात म्हणजे मुली येतात किंवा महिला येतात किंवा वरिष्ठ महिला येतात अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांचे प्रकाराचं समजून घेण्यासाठी तिने तो एक पॅरामीटर टाकलेला आहे. आणि नंतर अशा प्रकारचे तिने वित्तीय आणि वित्तीयकेतर म्हणजे आर्थिक आणि आर्थिकेतर बाबींच्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी असे ठराविक पॅरामीटर्स तिने टाकलेले आहे आणि तिने त्या पद्धतीनेच अभ्यास केला. आणखी एका विद्यार्थ्यांनी पॅरामीटर्स तयार करताना काय केलं सपोज त्यांनी कोऑपरेटिव्ह सोसायटीचा अभ्यास केलेला आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तर कोऑपरेटिव्ह सोसायटीचे महत्वाचे इश्यूज काढले आणि पॅरामीटर्स तयार केले. मग आता कोणते पॅरामीटर्स टाकले त्यांनी मग त्यांनी असं ठरवलं होतं की माझ्या प्रश्नावलीमध्ये सेक्रेटरी जो सचिव जो आहे त्याच्या संदर्भात कारण सहकारी संस्थांमध्ये सगळ्यात खालचा जो घटक आहे तो म्हणजे सेक्रेटरी त्याच्या संदर्भात फार महत्वाचे ज्वलंत प्रश्न आहेत. एक तर त्याचा पगार कमी आहे त्याला एक सेक्रेटरी आणि 2-2, 3-3, 4-4 गावं त्याच्याकडे ते सोसायट्या त्याच्याकडे दिलेल्या असतात आणि म्हणून त्याच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी त्यांनी काय केलं पहिला पॅरामीटर टाकला इन्फॉर्मेशन अबाउट सेक्रेटरी. दुसरं त्या सोसायटीच्या रिलेटेड असल्या कारणाने लोनिंग ऍक्टिव्हिटी जी सोसायटी कर्ज देते आणि कर्ज गोळा करते त्या लोनिंग ऍक्टिव्हिटी हा एक पॅरामीटर टाकला. त्याच्यानंतर सभासदांचं किती ज्ञान आहे सभासद कर्ज घेतात मात्र फेडत नाही किंवा सभासदांना कर्ज मिळत नाही म्हणून मेंबरसाठीचा एक पॅरामीटर टाकला म्हणजे फक्त मेंबर शब्द टाकला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मेंबरसाठी महत्वाचे प्रश्न विचारायचे आहेत. त्याच्यानंतर या संस्थेला ज्या बँका म्हणजे बँक कर्ज पुरवठा करते ती म्हणजे जिल्हा सहकारी बँक. मग जिल्हा सहकारी बँकेचे 1-2 प्रश्न आले पाहिजे म्हणून जिल्हा सहकारी बँक सुद्धा एक पॅरामीटर म्हणून टाकला. त्याच्यानंतर फायनान्शियल व्ह्यू हेल्थ ऑफ दॅट ऑर्गनायझेशन मग त्या संदर्भात कॅपिटल लोन डिपॉझिट असे 4-5 सब पॅरामीटर्स त्या फायनान्शियल हेल्थ मध्ये टाकले. त्याच्यानंतर ओव्हरऑल पोझिशन ऑफ द सोसायटी म्हणजे सोसायटी कशा प्रकारची रन केली जाते त्या संदर्भात त्याला 2-4 प्रश्न विचारणं अपेक्षित होतं तर त्यांनी त्या संदर्भात ओव्हरऑल पोझिशन ऑफ द सोसायटी म्हणून एक पॅरामीटर टाकला. त्याच्यानंतर शासनाचे जे धोरण असतात की जे इम्प्लिमेंट करावे लागतात कर्जमाफी झाली म्हणजे त्याप्रमाणे हे काय करतात कर्जमाफी म्हणजे हे सोडून देत नाही हे काय करतात जिल्हा सहकारी बँका यांना ते त्यांचे फंड देत असतात. मग त्या संदर्भात कर्जमाफी योग्य की अयोग्य हे विचारण्यासाठी त्यांनी एक पॅरामीटर असे एक 7-8 पॅरामीटर महत्वाचे घेतले की तुमची प्रश्नावली तयार होते. म्हणून संशोधकाने कोणताही अभ्यास करताना पहिल्यांदा तुम्ही पॅरामीटर ठरवा आणि ते पॅरामीटर कसे असले पाहिजे आर्थिक पॅरामीटर 1 आर्थिकेतर बाबींचं पॅरामीटर 2 आणि आर्थिक मध्ये 5-6 गोष्टी घ्या. आर्थिकेतर बाबींमध्ये तुम्ही कोणत्या विशेषतः पॅरामीटर ठरवताना समस्या कोणत्या आहेत तुमचा रिसर्च गॅप काय सांगतो. पॅरामीटर ठरवताना तुमच्या स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम म्हणजेच रिसर्च गॅप तुमचा जो असेल तो त्याच्या संदर्भातले पॅरामीटर असले पाहिजे. तुमचे ऑब्जेक्टिव्ह तुमचे हायपोथेसिस या 3-4 गोष्टी मिळून तुम्ही काय केलं पाहिजे पॅरामीटर अगोदर डिसाईड केले पाहिजे. प्रश्नावली तयार करताना तुम्ही काय केलं पाहिजे पहिले पॅरामीटर फायनल केले पाहिजे की आपले ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत. मग ते कारण तुम्हाला माहिती असेल अचिव्हमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह म्हणून एक थेसिस मध्ये एक मुद्दा टाकावा लागतो की मी माझ्या संशोधनासाठी जे उद्दिष्ट ठेवलेले आहेत त्याची प्रतिपूर्ती मी कशी केली सदर संशोधनामध्ये सदर थेसिसमध्ये किंवा अभ्यासामध्ये संशोधनपर अभ्यासामध्ये माझ्या अभ्यासाच्या उद्दिष्टांची प्रतिपूर्ती कशी केली. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पहिला जो ऑब्जेक्टिव्ह असतो काय असतो साधारणतः पहिला ऑब्जेक्टिव्ह काय असतो तर बेसिक ऑब्जेक्टिव्ह असतो पहिला की त्यांचं अंडरस्टँडिंग अबाउट द काय सगळ्या गोष्टी सगळ्या असतील किंवा टू नो द बॅकग्राऊंड ऑफ असं तसं या सगळ्या म्हणजे बेसिक गोष्टीचा पहिला ऑब्जेक्टिव्ह तुमचा असतो. मग आता तो ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह झाला हे कसं ओळखता येईल तर चॅप्टर 1 मध्ये तुम्ही गोळा केलेली माहिती चॅप्टर 2 मध्ये घेतलेला रिव्ह्यू यावरनं तुमचा तो ऑब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह झाला असं आपल्याला म्हणता येईल बरोबर की नाही. नंतर तुमचा ऑब्जेक्टिव्ह नंबर 2 काय असेल तो मग तो ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी तुम्ही ह्या पॅरामीटर मध्ये काय पॅरामीटर लिहिलेत का
तर ते लिहायला पाहिजे, जेणेकरून हे तुमचे, मी तर असं म्हणेल तुम्ही 10 पॅरामीटर फक्त जर टाकले स्ट्रॉंगली, तुमचे स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी आणि हायपोथेसिस, या 3 गोष्टी पाहून तुम्ही 10 ते 15 जर पॅरामीटर्स तयार केले, की हा हायपोथेसिस अचीव्ह होण्यासाठी या 3 गोष्टींची गरज आहे, या 3 डिपेंडंट किंवा इंडिपेंडंट व्हेरिएबलची गरज आहे, त्यांच्याकडनं माहिती आकडेवारी गोळा करणं किंवा माहिती घेणं गरजेचं आहे, ते पॅरामीटर म्हणून टाका. आणि एकदा ते पॅरामीटर मध्ये टाकले, एकदा या तिघांचाही अभ्यास करून जर तुम्ही पॅरामीटर ऑफ द स्टडी तयार केले, त्याला अभ्यासाचे मापदंड आपण असं म्हणतो. एकदा का हे तुमचे तयार झाले की तुम्हाला प्रश्नावली तयार करायला फार सोपं आहे, फार सोपं आहे. म्हणजे फायनान्स नुसतं आर्थिक गोष्ट म्हणली की तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या अभ्यासाला निवडलेलं जे गोष्ट असेल, जे क्षेत्र असेल, तर त्याच्या संदर्भात फायनान्स रिलेटेड काय काय इश्यूज आहेत, मग काय काय प्रश्न टाकायला पाहिजे आपण, बरोबर की नाही? याचे 5-10 प्रश्नांची तुम्ही एक तालिका तयार करा, एक प्रश्नावली तयार करा, त्या 10 पैकी आणखी तुम्ही कर्टेल करा, त्याच्यातले 5च प्रश्न म्हणजे 10चं काय करा, कॉम्बिनेशन करून त्याचे 5 प्रश्न तयार करा, 3 प्रश्न तयार करा, 4 प्रश्न तयार करा, बरोबर की नाही? आता प्रश्न तयार करताना ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड मगाशी मी तुम्हाला सांगत होतो. आता क्लोज एंडेड म्हणजे काय, येस नो टाईपचे क्वेश्चन. पण आता कसं होतं, येस नो टाईपचे जर सगळेच टाकले तर ते पण बरोबर नाही, ते काही टाकले पाहिजे, काही पर्यायी बहुपर्यायी प्रश्न टाकले पाहिजे. म्हणजे काय बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय, की तुम्ही एक प्रश्न विचारा, सपोज आता प्रश्न विचारायचं म्हटलं तर तुम्ही एखाद्या बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल तर रिकव्हरीच्या संदर्भात एखादा प्रश्न विचारायचा असेल, तर त्या रिकव्हरीत आपण कर्ज रिपेड करत नाही आहात, या म्हणजे करत नाहीत, याबद्दल आपले खालीलपैकी कोणते मत योग्य वाटते, मग तुम्ही त्याला 4-5 पर्याय द्या ना खाली तुम्ही, आणि मग त्याला कोणतं योग्य वाटतं तो त्याच्यात पर्याय देईल ना, त्याला टिक मारेल ना तो, बरोबर की नाही? किंवा काही प्रेफरन्स देतात, काही प्रश्नावली, काही प्रश्न काय करतात, प्रेफरन्स द्या, ते काय म्हणतात, ते प्रश्न देतात आणि खाली त्याला पर्याय देतात, 5-7 पर्याय देतात, आणि आपण तुम्ही काय करा, प्रेफरन्स द्या म्हणतात, की याच्यातलं सगळ्यात महत्वाचं कोणतं आहे किंवा सगळ्यात महत्वाचा इश्यू कोणता आहे, त्याच्यानंतरचा कोणता आहे, बरोबर की नाही? किंवा लायकट स्केल सारखे काही प्रश्न असतात, म्हणजे ऍग्री, नंतर स्ट्रॉंगली ऍग्री, डिसऍग्री, स्ट्रॉंगली डिसऍग्री, न्यूट्रल, बरोबर की नाही? असे 5 प्रकार त्याच्यामध्ये असतात. किंवा समाधानी आहे, पूर्णतः समाधानी आहे, अंशतः समाधानी आहे, समाधानी आहे, त्याच्यानंतर असमाधानी आहे आणि पूर्णतः असमाधानी आहे. असे लायकट स्केलचे जे प्रश्न आहेत, याच्यावरनं काय होतं, तुम्हाला एक जजमेंट म्हणजे एक अंदाज येतो की ओव्हरऑल जो सॅम्पल आहे या सॅम्पलचं काय मत आहे, बरोबर की नाही? या सॅम्पलचं या प्रश्नाच्या रिलेटेड काय भूमिका आहे किंवा परसेप्शन काय आहे, मग ते तुम्हाला अनालिसिस इंटरप्रिटेशन करायला सोपं जातं. आणि म्हणून प्रश्नावलीमध्ये क्लोज एंडेड मध्ये फक्त येस नो टाईपचे प्रश्न ते तर ठेवायलाच पाहिजे, प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ठेवले पाहिजे. मल्टिपल चॉईस क्वेश्चननी काय होतं, तुमचे जे येस नोचे जास्तीचे प्रश्न आहे ना, ते सगळे एकत्र येतात. म्हणजे 5 प्रश्न येस नो करण्यापेक्षा त्याचा जर एकच प्रॉपर मल्टिपल चॉईस क्वेश्चन तयार केला तर तुम्हाला तो टेबलही चांगल्या प्रकारचा तयार करता येतो, माहितीही चांगल्या प्रकारची अनालिसिस करता येतं, त्याच्यावरनं तुम्हाला महत्वाचे इश्यू सुद्धा काढायला सोपं जातं. आणि म्हणून प्रश्नावली ही केवळ एकाच प्रकारची नसून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नांचे प्रकार तुम्हाला विचारता आले पाहिजे. आणि शक्यतो ओपन एंडेड प्रश्न जे असतात ते सगळ्यात शेवटी ठेवा. प्रश्नावलीमध्ये 1 किंवा 2 प्रश्न ओपन एंडेड ठेवायला हरकत नाही, लक्षात आलं का? आणि हे प्रश्न जर तुम्ही 1 किंवा 2 तुम्ही ओपन एंडेड ठेवले, काही प्रश्नावलीमध्ये मी 3-3, 4-4 प्रश्न सुद्धा पाहिलेले आहेत की जे ओपन एंडेड ठेवलेले आहेत. परंतु आपण ज्यांच्याकडनं तो माहिती घेणार आहे, तो जो सॅम्पल रिस्पॉन्डंट आहे, ते जे प्रतिसादक आहेत ते कसे आहेत, त्यांची लेवल कशी आहे, ते जर शेतकरी असतील तर ते कुठून ते उत्तर लिहित बसणार आहे, किंवा तो जर ग्रामीण भागातला असेल, साधा कर्मचारी असेल, तर तो कशा प्रकारचं ते उत्तर देऊ शकेल, याचाही विचार आपण केला पाहिजे. आणि त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर क्लोज एंडेड ठेवा तुम्ही प्रश्न, आणि 2 ते 3 प्रश्न ओपन एंडेड ठेवायला हरकत नाही. आलं लक्षात? याला म्हणतात पॅरामीटर्स ऑफ द स्टडी. आता पॅरामीटर्स ऑफ द स्टडी मध्ये आणखी सांगायचं म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला करता येईल का पॅरामीटर ऑफ द स्टडी? तुमच्या अभ्यासाच्या रिलेटेड तुम्ही पॅरामीटर्स ऑफ द स्टडी करू शकाल का आजच्या आज? हो सर. ते जर केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. उगाच तुम्ही हाफाजार्ड पद्धतीने जास्त पुढे जाऊ नका. ठरवून घ्या की हे 12 पॅरामीटर्स आहेत
आर्थिक फायनान्शियल पॅरामीटर्स एवढे आहेत आणि आर्थिकेतर म्हणजे नॉन फायनान्शियल पॅरामीटर्स एवढे आहेत. याच्या रिलेटेडच मी प्रश्नावली तयार करणार आहे आणि हे पॅरामीटर्स माझे स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम, ऑब्जेक्टिव्ह आणि हायपोथेसिस या तिघांच्या रिलेटेड आहेत. या तिघांना फोकस करणारे आहेत आणि ह्याच पॅरामीटरवर मी प्रश्नावली तयार करणार आहे. याच पॅरामीटरवर मी मुलाखतीचे प्रश्न तयार करणार आहे. एवढं करा. आणि जर सपोज उद्या गाईडनी तुम्हाला विचारलं की तुम्ही हा ऍस्पेक्ट घेतला नाही, तर ते आपण सांगू शकतो ना, तो माझ्या स्कोपच्या बियॉन्ड होता. मग आता स्कोप तुझा कुठे आहे? तर म्हणून मी पॅरामीटर्स, मापदंड, अभ्यासाचे मापदंड, हे जे 15 मापदंड मी तयार केले होते याच्या रिलेटेडच मी प्रश्नावल्या सगळ्या बनवलेल्या आहेत. आणि हे मापदंड तयार करताना मी स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी आणि हायपोथेसिस या तिघांना डोळ्यासमोर ठेवून हे पॅरामीटर महत्वाचे मी तयार केले आहेत. आणि त्याच्यानुसार मी माझी प्रश्नावली तयार करून अनालिसिस, इंटरप्रिटेशन आणि शेवटी सजेशन मी त्याच्यात दिलेले आहेत. तर मला असं वाटतं की जर तुम्ही पॅरामीटर्स ऑफ द स्टडी जर केले तर ते तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरेल. आता आणखी एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची की आपण अभ्यास करताना सॅम्पल रिस्पॉन्डंट योग्य पद्धतीने सिलेक्ट केला पाहिजे. आता सॅम्पल रिस्पॉन्डंट योग्य पद्धतीने सिलेक्ट करायचं म्हणजे काय करायचं? सॅम्पल की आपण घेतलेल्या अभ्यासासाठीचे जे जे घटक आहेत ते सगळे नाण्याच्या दोन्ही बाजू, मी तुम्हाला जसं म्हटलं होतं, त्या दोन्ही घटकांना आपल्याला प्रश्न विचारून माहिती घेता आली पाहिजे. बरोबर की नाही? आता मला असं वाटतं की माझे 1-2 विद्यार्थी याच्यामध्ये जॉईंट असतील तर त्यांचा जर रिसर्चचा टॉपिक जर पाहिला तर त्या टॉपिक मध्ये कोणते सॅम्पल, तुम्ही तुमचा विचार करा की आपण कोणत्या घटकाकडनं माहिती गोळा केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता एसटी महामंडळाच्या एका टॉपिकवर माझा एक विद्यार्थी अभ्यास करतोय. आहे का तो प्रेझेंट आहे? स्वप्नील प्रेझेंट आहे का? हाय सर, हाय सर, आहे. जर आता हा विद्यार्थी काय करतोय, एसटी महामंडळाच्या रिलेटेड अभ्यास करतोय ना स्वप्नील? हा, येस सर, चालू आहे. सॅम्पल रिस्पॉन्डंट त्याचा टॉपिक जर पाहिला तर त्याच्यामध्ये काय आहे, एसटी महामंडळाचे कर्मचारी म्हणजे काय, बस ड्रायव्हर असतील किंवा कंडक्टर असतील. स्वप्नील, कोणते कोणते सॅम्पल रिस्पॉन्डंटची नावं सांगता येतील का तुला? तुझ्या सिनॉप्सिस मध्ये सॅम्पल रिस्पॉन्डंट तू कोणते कोणते घेतलेले आहेत? एकच मिनिट आहे का तुझ्या? ठीक आहे, स्वप्नीलला वेळ लागेल, मी सांगून टाकतो. तर त्याच्यामध्ये आता एसटी महामंडळाच्या प्रशासकीय गोष्टींचा जर अभ्यास करायचा असेल, बरोबर की नाही, तर कर्मचारी हा घटक आपल्याला सोडून चालणार नाही. मग तो एक घटक झाला. कर्मचाऱ्याच्या रिलेटेड प्रशासन, मॅनेजमेंट काय असेल त्याच्या रिलेटेड झाला. दुसरा घटक महत्वाचा म्हणजे आर्थिक घटक, बरोबर की नाही. आणि तिसरा, हे 2 घटक तर आहेच आहे. आणि आणखी त्याच्यातला विचार जर केला तर कोणते कोणते रिस्पॉन्डंट घेतले पाहिजे, तर एसटी महामंडळाचे जे अधिकारी आहेत म्हणजे ड्रायव्हर, कंडक्टर सोडून बाकीचे जे डेपो मॅनेजर असतील किंवा आणखी अधिकारी असतील यांच्यासाठी मुलाखती घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एसटी महामंडळासाठी आणखी महाराष्ट्र शासनाच्या लेवलला कोणते कोणते कमिशनर लेवलचे अधिकारी नेमलेले आहेत यांच्याही मुलाखती घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे जे प्रवासी वाहतूक जे झालेले आहेत, वाहतूक करणारे प्रवासी आहेत, यांच्याही मुलाखती, सोयी सुविधा कशा प्रकारच्या उपलब्ध आहेत किंवा एसटी बद्दल समाधानी आहात किंवा नाही आहात, किंवा काही सजेशन असतील, सूचना असतील, समस्या असतील, या सगळ्या जाणून घेण्यासाठी सॅम्पल रिस्पॉन्डंट हा मल्टिपल असावा. म्हणजे मी एसटी महामंडळाच्या याचा अभ्यास करतोय म्हणल्यानंतर फक्त मी ड्रायव्हर, कंडक्टर घेतले आणि तेवढाच अभ्यास करत गेलो तर दॅट विल बी अ रॉंग स्टडी. तर मी काय केलं पाहिजे, त्या अभ्यास करताना त्या घटकाच्या सर्वांगीण माहिती मिळवण्यासाठी किंवा सर्व समस्या समजण्यासाठी सगळ्या गोष्टींचा टॉप टू एंड सगळ्यांना घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या पद्धतीने मी सजेशन देता आल्या पाहिजे. तर तो तुमचा झालेला अभ्यास, बरोबर की नाही. आता एका विद्यार्थ्यांनी MIDC युनिट जे आहे ते MIDC युनिट मध्ये जे इंडस्ट्रियल युनिट्स आहेत तर त्याचा अभ्यास केला. त्याचा अभ्यास करत असताना मीटिंग मध्ये जर त्याचा अभ्यास करत असताना फक्त इंडस्ट्री आणि तेवढ्या इंडस्ट्रीचे कामगार किंवा इंडस्ट्रीचं प्रशासन घेऊन चाललं तर तो फक्त त्या कंपनीच्या इंटरनल स्टडी झाल्यासारखं होईल. तर MIDC तील ती जर कंपनी असेल, त्या कंपनीच्या समस्या असतील,
तर त्याला एक्सटर्नल सुद्धा जोड देता आली पाहिजे. म्हणजे काय, वित्तीय पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्था, मग त्यांच्यासाठी काही मुलाखतीचं कर्जाची प्रकरण किंवा कर्जासंदर्भात काही प्रश्न, काही मुलाखती घेता येतील का, किंवा MIDC मध्ये असणाऱ्या सुख सुविधा, रस्त्याची सुविधा, पाण्याची सुविधा, ड्रेनेजची सुविधा, यासाठी MIDC मार्फत MIDC अधिकारी त्यांच्या काही मुलाखती घेता येतील का. तर म्हणजे केवळ अधिकारी हा एकमेव बेस न ठेवता तुम्हाला इंटरनल आणि एक्सटर्नल असं दोघांचं कॉम्बिनेशन सॅम्पल रिस्पॉन्डंट म्हणून घेता आलं पाहिजे. आणि बाहेरच्या लोकांना, ही जी बाहेरची लोक आहेत, यांच्यासाठी तुम्ही मुलाखतीचं टेक्निक वापरा. आणि मुलाखतीसाठी तुम्ही 10 प्रश्न जरी ठेवले तरी तुम्हाला त्या 10 प्रश्नांची उत्तर तुम्हाला जर मिळाली ती क्वालिटेटिव्ह स्वरूपाची उत्तरं असतील. लक्षात आलं का. आणि मग ही क्वालिटेटिव्ह स्वरूपाची उत्तरं तुम्ही लिहू शकता व्यवस्थित. तुमचा प्रत्येक मुद्दा, तुमचं जे अनालिसिस इंटरप्रिटेशन आहे, बरोबर की नाही, त्या मुलाखतीचे तुम्ही विश्लेषण व्यवस्थित करू शकता. त्याच्यामध्ये काही कॉमन पॉईंट येतील, काही वेगळे येतील, तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये आणखी काही वेगळे येतील. ह्या सगळ्या गोष्टींचा सॅम्पल रिस्पॉन्डंट म्हणून तुम्ही सगळ्यांकडनं माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तशी संशोधन पद्धतीमध्ये पॉप्युलेशन आणि सॅम्पल सिलेक्ट करताना त्याची व्यवस्थित टेबल तयार करून पॉप्युलेशनच्या किती पर्सेंट तुम्ही सॅम्पल घेतला आहे, बरोबर की नाही. आणि जर पर्सेंटेज येत नसेल तर मुलाखतीचं टेक्निक, अधिकाऱ्यांसाठी काय आपण पर्सेंटेज घेत नाही, बरोबर की नाही. तर एका संस्थेत हा एक कमिशनर, एक हा अधिकारी, तो अधिकारी असे ठराविक घेतो मुलाखतीसाठी, कारण मुलाखत टेक्निक काय सगळ्यांना वापरता येत नाही. आणि जो जास्तीचा काय इम्पॅक्टेड जो घटक असतो त्याला आपण सॅम्पल जो म्हणतो आपण, की याच्यावर ज्याला त्याचा फायदा झालेला असतो किंवा तोटा झालेला किंवा फायदा मिळालेला नसतो, अशांना जास्त प्रमाणात आपण काय करतो, क्वेश्चनेअर तयार करून त्यांच्याकडनं माहिती घेत असतो. तर सॅम्पल सिलेक्ट करताना मला एवढं सांगायचं होतं की लोकांचं काय असतात, एकच प्रश्नावली असते. मला प्रश्न पडतो, एकच प्रश्नावली कशी येऊ शकते, कमीत कमी 2 प्रश्नावली असायला पाहिजे. नाण्याच्या दोन्ही बाजू असेल किंवा तो युनिट असेल तर त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन करणार त्या युनिटमध्ये कोणतरी असणार आहे. त्यांना मुलाखतीचं टेक्निक वापरा ना तुम्ही. केवळ एका प्रश्नावलीवर तुम्ही अनालिसिस करून सजेशन न देता नाण्याच्या दोन्ही बाजूंना तुम्ही रिस्पॉन्डंट म्हणून घ्या. त्याचं काहींना प्रश्नावली हे टेक्निक वापरा, काहींना मुलाखत टेक्निक वापरा, आणि मग तुम्ही त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करा. आणि मग मुलं म्हणतात, सर आमचं ते 250 पानं होत आहेत, 150 पानं होत आहेत, 200 पानं होत आहेत. याचं कारण का, की तुम्ही स्वतःहून अतिशय करताल. आणि काही मुलं इरिलेव्हंट प्रश्नावलीमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. का तर म्हणे त्यांनी टाकले म्हणून मी टाकलं. असं करू नका तुम्ही. प्रश्नावली ही तुमची 15 महत्वाच्या पॅरामीटर्स प्रमाणे असली भरपूर झालं, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. कारण शेवटी तुम्ही काय, आपण काय आहोत, संशोधक आहोत. आपण काय करतो, संशोधन करतोय म्हटल्यानंतर आपण काय सगळ्याच गोष्टींना हात टाकू शकत नाही. परंतु वेगवेगळ्या रिस्पॉन्डंटकडनं वेगवेगळ्या प्रकारची माहिती जर तुम्हाला चांगली मिळाली आणि ते प्रत्येक प्रश्नाचं जर तुम्ही अनालिसिस करत गेले तर तुमचे 50-60 टेबल म्हणजे 50-60 पानं तयार होतील की. आणि नेहमी लक्षात ठेवा, अनालिसिस इंटरप्रिटेशन करताना त्या टेबलाला अगोदर हेडिंग दिलं पाहिजे चॅप्टर मध्ये, बरं का. हेडिंग नंतर त्या हेडिंगची 2-3 लाईन मध्ये त्या हेडिंगची माहिती स्वतःची अर्थ लिहा. आणि नंतर मग बिलो टेबल सजेस्ट काय असेल तर ते लिहा. मग तो टेबल टाका. त्या टेबलाच्या खाली काय आला पाहिजे, टेबलाचा ग्राफ आला पाहिजे. आणि त्या ग्राफच्या खाली त्याचं इंटरप्रिटेशन आलं पाहिजे. आता इंटरप्रिटेशन हे 2 भागामध्ये, इंटरप्रिटेशन म्हणजे त्याचं अनालिसिस, थिअरॉटिकल एक्सप्लेनेशन, बरोबर की नाही. आता ते 2 भागामध्ये आलं पाहिजे. कोणता 2 भाग, एक म्हणजे वरचा ग्राफ आणि टेबल काय दर्शवतोय. द अबाव टेबल इंडिकेट्स दॅट सिन्स म्हणजे काय असेल, या वर्षापासून या वर्षापर्यंत वाढ आहे, या वर्षापासून कमी आहे, किंवा बेस इयर पासून या वर्षापर्यंत अशा प्रकारची वाढ झाली आहे, हे कमी झालंय, इथं स्टॅग्नंट झालंय, हे तुम्ही तो टेबल एक्सप्लेन केला. आणि दुसरा पार्ट जो आहे तो टेबल एक्सप्लेन केल्यानंतर तिथंच कंटिन्यू, इट मीन्स दॅट, यावरून असे दिसून येते की, किंवा इट इंडिकेट्स दॅट. आणि मग तुमचं मत काय, हे जे वाढ कमी जास्त असं तसं सगळं तुम्ही ते लिहिलंय ना टेबल पाहून, मग तुमचं मत काय, हे इट इंडिकेट्स दॅट, इट मीन्स दॅट म्हणून तुम्ही तुमचं 2-3 ओळीमध्ये तुमचं एक्सप्लेनेशन लिहिलं पाहिजे. आणि मग तो टेबलाचं एक्सप्लेनेशन पूर्ण झालं असं म्हणतात. आता मी असं म्हणेल की मग तुम्ही म्हणाल, सर मग ते इट इंडिकेट्स दॅट म्हणजे याचाच अर्थ असा की असं का लिहायचं, किंवा संशोधकाने स्वतःचं मत का मान नोंदवायचं. तर त्याच्यावरनं तुम्हाला फाइंडिंग्स लिहायला सोपं जातं. लक्षात आलं का. एवढे पर्सेंटेज वाढले, आपण फाइंडिंग मध्ये काय करतो की इट इज फाउंड दॅट, असं एवढं वाढीव दिसलं ना, याचाच अर्थ की अशी समस्या किंवा अशा गोष्टी इथं दिसून येतात, बरोबर की नाही. म्हणजे हे तुमचं फाइंडिंग झालं. आणि
प्रत्येक फाइंडिंगला सजेशन दिलंच पाहिजे असं नाही बरं का. प्रत्येक फाइंडिंगला सजेशन दिलंच पाहिजे असं नाही. तर तुम्ही जर तुमच्या 50 फाइंडिंग झाल्या असेल तर त्याच्यातल्या महत्वाच्या 10 फाइंडिंगला तुम्ही स्ट्रॉंगली जर चांगल्या सजेशन दिल्या किंवा 20 फाइंडिंगला चांगल्या स्ट्रॉंगली सजेशन दिल्या की एक सजेशन साधारणतः एक 8-8, 10-10 ओळीमधल्या किंवा 20-20 ओळीमध्ये स्ट्रॉंगली एकदम मुद्देसूद किंवा चार्ट दाखवून किंवा मॉडेल तयार करून जर तुम्ही सजेशन देत असाल तर दॅट विल बी अप्रिशिएबल. असं कोणी म्हणणार नाही की ते तुम्ही ते फारच कमी केलं किंवा जास्त केलं. उद्देश असा आहे की तुमच्या संशोधनामधून काहीतरी नवीन नाविन्यता निर्मिती व्हावी, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि त्या पद्धतीने तुम्ही साधारणतः एक 30-35 सजेशन आणि फाइंडिंग एक 35 ते 40 फाइंडिंग तुमच्या महत्वाच्या आल्या. आता मुलं काय करतात, जेंडरचं पण फाइंडिंग काढतात. मुलं काय करतात म्हणजे पहिले जे पर्सनल इन्फॉर्मेशन असतात ना, हा त्याचे टेबल बनवा पण त्याचे फाइंडिंग नका काढू. ते काय फाइंडिंग करण्यासारखे नाही, पण टेबल काढा आणि ते थोडक्यात तो टेबल जसा दाखवतो तसा एक्सप्लेन करा. फाइंडिंग कुठं काढायच्या, ज्याच्यातनं खरंच काहीतरी आपल्याला इश्यू जाणवतोय, त्याच्यातनं खरंच आपल्याला काहीतरी महत्वाचं मांडायचंय किंवा सापडले, अशा गोष्टींचे फाइंडिंग्स काढले पाहिजे. विशेषतः पर्सनल इन्फॉर्मेशन जे आपला क्वेश्चनियर मधला पहिला भाग असतो ना, तर त्याचं फाइंडिंग शक्यतो आपण काढू नये. एवढे दिसून येतात अभ्यास. अरे ते घेतानाच तुम्ही सॅम्पल जे घेतला त्याच्याप्रमाणेच तुम्ही घेतलेलं आहे, फक्त त्या सॅम्पलमध्ये महिला किती पुरुष किती किंवा आणखी काय तुमचा क्रायटेरिया घेतला असेल. सॅम्पल सिलेक्ट करताना पॅरामीटर, सॅम्पल सिलेक्ट करताना काही पॅरामीटर्स वापरले पाहिजे. कोणते पॅरामीटर्स? सपोज तुम्ही एखाद्या इन्कम टॅक्सचा अभ्यास करताय, सॅलरीड एम्प्लॉईचा अभ्यास करताय किंवा एखाद्या बिझनेसचा अभ्यास करत असाल तर तुम्ही काय केलं पाहिजे, सॅम्पल सिलेक्ट करताना त्यांचे एज क्रायटेरिया तुम्हाला वापरून काही वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल घेता येतात का, किंवा त्यांच्या उत्पन्नाची लेवल पाहून वेगळ्या प्रकार उत्पन्न गटातल्या लोकांचं सॅम्पल म्हणून घेता येतोय का, किंवा एज क्रायटेरिया असेल, उत्पन्न असेल किंवा क्वालिफिकेशन, वेगळ्या प्रकारचं क्वालिफिकेशन असेल त्याच्याप्रमाणे आपल्याला सॅम्पल सिलेक्ट करता येतोय का. तर अशा प्रकारचं तुम्ही सॅम्पल सिलेक्ट करताना काहीतरी त्याला हे वापरा तुम्ही, त्याला आपण काय म्हणतो त्याला काहीतरी पॅरामीटर वापरा सॅम्पल सिलेक्ट करत असताना, तर त्याचं तुम्हाला उत्तर येईल. म्हणजे उत्तर येईल. आता सपोज त्या मुलीने ब्युटी पार्लरच्या त्याच्या मुलीनं तिने काय केलं, महाविद्यालयीन मुली घेतल्या, नंतर घरगृहिणी महिला घेतल्या, नोकरी करणाऱ्या महिला घेतल्या, त्याच्यानंतर पुन्हा ज्येष्ठ महिला घेतल्या. अशा प्रकारचा वेगवेगळा सॅम्पल घ्यायचे होते 50च, पण त्या 50 मधल्या 10 ह्या 10 त्या 10 त्या 10 त्या असं वेगवेगळ्या प्रकारचा सॅम्पल जर त्या महिलांचा घेतला तर म्हणजे भातामध्ये वेगवेगळ्या जरी कण्या असल्या, शीत असली तरी ते सर्वांना समावेशक असा आणि रिप्रेझेंटेटिव्ह असा सॅम्पल जर घेतला तर त्या सगळ्यांकडनं जे फाइंडिंग आपल्याला निदर्शनास येईल ते खरं फाइंडिंग येईल. उगाच काहीतरी अर्धवट तुम्ही करू नका. लक्षात आलं का? म्हणून तो एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. तर आपण काय केलं, अभ्यासाच्या मापदंडाबद्दल पाहिलं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. मुलं काय करतात, अतिशय अत्यल्प तोडकं असं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर हा टॉपिक तयार करतात. खरं तर तुम्हाला माहिती असेल की बुक रिव्ह्यू, तुम्ही जो अभ्यासासाठी जो टायटल निवडलेला आहे, ज्याच्यावर तुम्ही अभ्यास करत आहात त्याच्या रिलेटेड 100% तुम्हाला माहिती मिळतेच. सेकंडरी डेटा मिळतोच, तो कुठेतरी अवेलेबल असतोच, आणि जरी नसेल तरी तो उपलब्ध करून घेता येतो. कारण आता मोठ्या प्रमाणावर हे झालेले काय झालेले माहितीचं आपण त्याला काय म्हणतो एक्सप्लोजन झालेलं आहे. मोठ्या प्रमाणावर तुम्हाला रिसर्च म्हणजे काय म्हणतो आपण त्याला रिसर्च पेपर्स, बुक्स, जर्नल्स, त्याच्यानंतर ऑनलाईन डेटा, ऑफलाईन डेटा, लायब्ररीमध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्हाला डेटा उपलब्ध आहे. त्यामुळे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये रिव्ह्यू घेत असताना बुक्स, सपोज रिव्ह्यू ऑफ बुक्स तुम्ही घेत असाल तर ते बुक्स आपल्याच अभ्यासाच्या रिलेटेड, आपण जो अभ्यासासाठी जो टायटल घेतलाय त्याच्या रिलेटेडची पुस्तकं आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण काय करतो, डायरेक्ट सांगू टाकतो सर मी प्रयत्न केला पण मिळालेच नाही, किंवा मी असं केलं पण मी तिकडे गेलो इकडे गेलो इथं नाही मिळालं. हे सगळे खोटी कारणं आहेत. हे मी नेहमी मुलांना सांगत असतो. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला 100% माहिती मिळेल. तुम्ही जयकर लायब्ररीत नाही भेटला, वैकुंठला जा, तिथं नाही भेटला आणखी दुसरीकडे जा, कुठे ते म्हणजे गोखले इन्स्टिट्यूटला जा, कुठेही जा, तुम्हाला त्याची माहिती मिळाल्याशिवाय, सेकंडरी डेटा रिव्ह्यू मिळाल्याशिवाय, प्रॉपर रिव्ह्यू घेतल्याशिवाय तुम्ही काय युनिक टॉपिक सिलेक्ट करत नाही अभ्यासाला. युनिक टॉपिक म्हणजे काय, ज्याच्यावर आता पण काहीच झालं नाही, आता जस्ट सुरू झालं त्याच्यावर आपण अभ्यासाला सुरुवात केली.
असं कधी होत नाही. त्यामुळं आपण काय केलं पाहिजे, स्ट्रॉंग रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करता आला पाहिजे. आणि रिव्ह्यू ऑफ लिटरेचर लिहिताना सपोज आता पुस्तक तुम्हाला तुमच्या टॉपिकच्या रिलेटेड सापडलं, पण त्याच्यामध्ये तुमच्या टॉपिकच्या संदर्भात जे काही म्हटलेलं आहे ते ठराविक असं 5-7 लाईन मध्ये 10-12 लाईन मध्ये स्ट्रॉंगली तुम्हाला फोकस किंवा मांडता आलं पाहिजे. बरोबर की नाही? आपण काय करतो, यांनी हा सॅम्पल घेतला त्याने तसं घेतलं आणि यांनी याचा अभ्यास केला ना, असं झालं दिलं सोडून. आपण त्याला काही उपयोगच नाही त्या रिव्ह्यूला. तुम्ही त्या ऑथरनी तो टॉपिक त्याच्यामध्ये त्यांनी महत्वाचं काय त्या पुस्तकात मेन्शन केलंय आणि आपल्या टॉपिकच्या रिलेटेड त्यांनी आणखी काय म्हटलंय वेगळं, हे तिथं मेन्शन प्रॉपर करणं गरजेचं आहे. आपण ते सोडून त्यांनी ही मेथॉडॉलॉजी वापरली, ती मेथॉडॉलॉजी, हा मेथॉडॉलॉजी एखादा वाक्य लिही बाबा मेथॉडॉलॉजी जायचं असेल, परंतु त्यांनी अभ्यासात काय महत्वाचे निष्कर्ष काढलेले आहेत की जे आपल्या अभ्यासाच्या रिलेटेड आहे पण आपल्या अभ्यासातले नाही. आपण काय करतो, रिसर्च गॅप फाइंड करत असतो ना. त्याच्यामुळं तुम्ही रिव्ह्यू ऑफ लिटरेचर घेताना फार काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक रिव्ह्यू हा तावून सुलाखून वाचून घेतला पाहिजे आणि आपण तयार केला पाहिजे. आता रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे काय की शासनाचे अहवाल, मग केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, हे मोठ्या प्रमाणात तुम्हाला अहवाल सापडतात. किंवा तुम्ही शासनाच्या काही योजना घेतल्या असेल त्या मंत्रालया अंतर्गत काही अहवाल असतात. बरोबर. त्याच्यानंतर शासकीय अहवाल झाले की नंतर विविध समित्या ज्या नेमल्या जातात त्यांचे पण अहवाल असतात. त्याच्यानंतर जर्नल्स असतात, बुक्स आहे. बरोबर की नाही? त्याच्यानंतर न्यूजपेपरच्या क्लिपिंगचा सुद्धा तुम्हाला योग्य पद्धतीने वापर करता आला पाहिजे. आपल्या टॉपिकच्या रिलेटेड गेल्या 2 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये पेपरला कशा प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत, कशा प्रकारचे इश्यूज त्यांनी मांडलेले आहेत. न्यूजपेपर मधले जे आपण म्हणतो ना समस्या किंवा इश्यूज जे आहेत त्या इश्यूजवर आपल्याला फोकस आणखी डिटेल टाकता येईल का, त्याच्यावर काही सोल्युशन देता येईल का, म्हणून आपण न्यूजपेपरचे क्लिपिंग सुद्धा बारकाईनं आपण अभ्यासले पाहिजे. बरोबर की नाही? आणि जर्नल किंवा रिसर्च पेपर बघताना थोडे स्टँडर्ड जर्नलचे रिसर्च पेपर पहा. बरोबर की नाही? काय होतंय, मी असं माझ्या लक्षात आलं की मुलं काय करतात, एखाद्या कॉलेजला सेमिनार कॉन्फरन्स असतो, त्याच्यामध्ये ते लोक काय म्हणजे कॉलेज काय करतं, प्रोसिडिंग तयार करतं. आता ते प्रोसिडिंग तयार करतं, त्याला ISBN देतो, ते ठीक आहे, प्राध्यापकांच्या रिलेटेड कुठेतरी प्रमोशनसाठी त्याचा वापर होतो म्हणून आपण ते करू. पण ते जे तो जो आर्टिकल त्यांनी जे लिहिलेलं असतं जर्नलमध्ये, जो लेख लिहिलेला असतो, ते लेख इतका बोगस असतो आणि हा तरी त्याचा रेफरन्स देतो. आपण आपल्या संशोधनाची किंमत असले म्हणजे काय म्हणतो, डमी, डुप्लिकेट, कॉपी पेस्ट अशा गोष्टी बघून आपण ते घ्यायचे नाही. आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करा. तुम्हाला 100% तुमचा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर हा एक साधारणतः 40-50 पानाचा रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचा टॉपिक झाला पाहिजे. मला आणखी एक याच्यामध्ये तुमच्या संशोधनाच्या रिलेटेड सांगायचं आहे की मुलं काय करतात, पहिला टॉपिक कोणता आहे, प्रस्तावना. मग आता प्रस्तावना तयार करायची म्हणलं की मुलं काय करतात, 30, 35, 25-30 पानं तयार करतात. तर माझं म्हणणं उलट आहे, तुम्ही प्रस्तावना 100 पानाची तयार करा आणि तुमच्या गाईड बरोबर बसून तुम्ही ती काय करा, 100 पानाची प्रस्तावना काय योग्य काय अवघे दोघांच्या चर्चेने तुम्ही काय करा, ती 30 ते 35 ते 40 पानापर्यंत घेऊन या. पण तुम्हीच बनवताना 25 पानं आणता, मग ते गाईड म्हणतो आता याच्यातल्या 25 पानांपेक्षा आता याच्यातलं काय कमी करायचं. आणि मग ते काय होतं, नाईलाजाने गाईड तुम्हाला सांगतात नाही ते थोडीशी माहिती वाढव, थोडी माहिती गोळा कर, हे कर ते कर, तुम्ही म्हणता नाही भेटतच नाही. मग ती भेटत नाही म्हणजे ती काय गाईडनी जाऊन गोळा करायची का? आपण संशोधक, आपण स्कॉलर आहोत, आपण ती माहिती गोळा केली पाहिजे. मग सखोल अभ्यास आपण केला पाहिजे, या मताचा मी आहे. आणि म्हणून ते रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करत असताना आपण, आणि रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचा शेवटचा पॅराग्राफ म्हणजे कन्क्लुजन, त्याच्यामध्ये स्ट्रॉंगली तुम्हाला रिसर्च गॅप फाइंड करता आला पाहिजे की आतापर्यंत अशा प्रकारे वेगळ्या वरील सर्व अभ्यास केला असता, अशा गोष्टींवर प्रकाश टाकलेला आहे, मात्र संशोधकांनी निवडलेला, संशोधनासाठी निवडलेला जो विषय आहे त्याचे जे या ज्या गोष्टींवर फोकस टाकणार आहे त्या गोष्टींचा अभ्यास झाला नाही, म्हणून संशोधकांनी सदर विषय अभ्यासासाठी घेतलेला आहे, असं स्ट्रॉंगली तुम्हाला रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचं जे कन्क्लुजन आहे ना शेवटचं, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. तर तो एक महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही चॅप्टर 1 चॅप्टर 2चं जास्तीत जास्त मटेरियल गोळा करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की म्हणजे मागच्या लेक्चरला सांगितलं, बोलता सांगितलं होतं की आपलं मराठा चेंबर ऑफ कॉमर्स जे आहे तर तिथेही मोठ्या प्रमाणावर लायब्ररी डिटेल्स उपलब्ध आहे. किंवा या क्षेत्रामध्ये आपल्या या क्षेत्रामध्ये तुम्ही त्या कंपनीच्या रिलेटेड जर असेल, काही चार्टर्ड अकाउंटंट असतील, कॉस्ट अकाउंटंट असेल, कंपनी सेक्रेटरी असेल, यांच्याशी तुम्ही बोलून क्वालिटेटिव्ह माहिती घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंवा काही तज्ञ व्यक्ती असतात, रिटायर झालेले व्यक्ती असतात,
यांच्याशी तुम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, यांच्याकडनंही माहिती घेतली पाहिजे, बरोबर की नाही. या सगळ्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला त्या अभ्यासामध्ये सखोल ज्ञान मिळण्याशी मिळू शकतं. त्याचबरोबर व्यवसायाचे मालक जे असतील त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. कंपनीचे वार्षिक अहवाल पडले पाहिजे, वेबसाईट पाहिल्या पाहिजे, ई रिसोर्सेस पण पाहिले पाहिजे. अशी विविध मार्गाने तुम्ही जर माहिती गोळा करत गेला तर मला असं वाटतं की तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. त्याच्यानंतर मला आणखी या संशोधनामध्ये थेसिसमध्ये दिसून येतं, आपण आपल्या शब्दामध्ये लिहिलं पाहिजे. तुम्ही अनालिसिस करताना तुम्ही तुमच्या शब्दात लिहा, फाइंडिंग्स करताना आपल्या शब्दात लिहिलं पाहिजे. ऑफकोर्स त्याच्यातल्या ग्रामॅटिकल मिस्टेक्स असतील तर ते आपण एखाद्या सोबत मराठी मीडियम असेल तर मराठीच्या एखाद्या प्राध्यापकाला किंवा ज्याच्यात तो मराठी विषयाचा एखादा तज्ज्ञ असेल तर त्याला दाखवून थोडं पॉलिश करून घ्या ना. पण आपण आपल्या हाताने लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलं काय करतात, कॉपी पेस्ट मारतात, ती पद्धत काही बरोबर नाही. म्हणून आपण स्वतःहून अभ्यास केला पाहिजे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सजेशन बद्दलही सांगितलं होतं की सजेशन ही सखोल असावी. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पॅरामीटर्स आपले चॅप्टर स्कीम कशी असावी, चॅप्टर 1 ची चॅप्टर स्कीम कशी असावी. आता चॅप्टर 1 म्हणजे काय, तर तो चॅप्टर 1 तुमचा जो आहे तो इंट्रोडक्शन आहे, बरोबर की नाही. मग इंट्रोडक्शन मध्ये आपल्या टॉपिकच्या रिलेटेड आपल्याला काय लिहिणं गरजेचं आहे याचा थोडासा आपण अंदाज घेतला पाहिजे. मुलांना काय होतं, नेमका या गोष्टीचा अंदाज येत नाही आणि मग जे मिळेल ते आपण टाकत जातो. तर साधारणतः त्याच्यामध्ये काय असावं, इंट्रोडक्शन या टॉपिकमध्ये साधारणतः 1.0 म्हटलं की तुमचं त्या इंट्रोडक्शन प्रस्तावना या टॉपिकचं सुद्धा तुम्ही प्रस्तावना टाकलेली पाहिजे. त्याच्यानंतर 1.2 मध्ये साधारणतः काय असावं, तर 1.2 मध्ये त्याच्या संदर्भात तुमचं महत्वाच्या डेफिनेशन तुम्ही टाकायला हरकत नाही, महत्वाचे डेफिनेशन टाकायला, म्हणजे हाही मुद्दा आहे. त्याच्यानंतर 1.3 मध्ये काय असायला पाहिजे, जर काही प्रिन्सिपल्स असतील बाबा, प्रिन्सिपल्स त्या उद्योगाच्या रिलेटेड काही प्रिन्सिपल्स असतील किंवा काही स्ट्रक्चर असेल तर ते त्याच्यामध्ये यायला पाहिजे. नंतर व्यवसायाची उद्दिष्टा संदर्भात काही ऑब्जेक्टिव्ह असतील, थेरॉटिकल बरं का, हे सगळं थेरॉटिकल आहे सगळं. नंतर आणखी काय येऊ शकतं त्याच्यामध्ये, आणखी काय येऊ शकतं की ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे आपल्या इंडस्ट्रीचा, केवळ आपल्या कंपनीचा नाही किंवा आपल्या ऑर्गनायझेशनचा नाही, पण आपल्यासारख्या ऑर्गनायझेशनचा ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह काय आहे त्याच्या संदर्भात आपण एक व्यवस्थित असं लिहिलं पाहिजे, ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह, बरोबर की नाही. त्याच्यानंतर ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह नंतर काय लिहिलं पाहिजे आपलं, पुन्हा त्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन किंवा आपण त्याला इव्होल्युशन असं म्हणतो, म्हणजे आपला व्यवसाय सुरू कसा झाला, कुठून सुरू झाला, ते किती प्रकारचं भांडवल होतं, किती कर्मचारी होते, त्याच्यानंतर व्यवसायामध्ये कशा कशा प्रकारची वाढ होत गेली, बरोबर की नाही. आता जर तुम्ही असं ब्रॉड घेत असाल, सपोज हाऊसिंग सोसायटी किंवा प्रायमरी ऍग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी किंवा एसटी महामंडळ, तर याचं इव्होल्युशन, याची स्थापना झाल्यापासून कशा कशा बसेस वाढत गेल्या, कशा कशा प्रकारचा प्रॉफिट वाढत गेला, तर याचं FIP म्हणजे पूर्वी भारत सरकारने काय केलं होतं, 5 इयर्स प्लॅन केला होता. म्हणजे 5 इयर्स प्लॅन मध्ये कशा कशा प्रकारचे बदल गेले, 51 ते 55 मध्ये कसे बदल झाले, 56 ते 60 मध्ये कसे बदल झाले, अशा प्रकारचं इव्होल्युशन तुमचं त्या टॉपिक मध्ये जर आलं, तुमच्या टॉपिकच्या रिलेटेड इव्होल्युशन बरं का, तर ते आलं तर ते त्याच्यामुळे आणखी त्याला मदत होईल. आणखी काय त्याच्यामध्ये येईल की डेव्हलपमेंट तुमच्या व्यवसायामध्ये कशा कशा सुरुवात झाल्यापासून किंवा तुम्ही जो अभ्यास घेतलाय त्याच्यामध्ये सुरुवातीपासून त्याच्या डेव्हलपमेंट कशा कशा होत गेल्या, पूर्वीचे व्यवसाय कसा होता तो, आत्ताचा कसा झाला, आणखी काय झालं, तर त्या डेव्हलपमेंट संदर्भातही तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. नंतर स्ट्रक्चर म्हणजे तुमच्या व्यवसाय स्ट्रक्चर, आता तो व्यवसाय असेल किंवा काय असेल ते मला माहिती नाही, पण तुम्ही जो अभ्यासाला घेतलाय तो जो इंडस्ट्री असेल तिचं स्ट्रक्चर तुम्ही त्याच्याबद्दलच तुम्ही लिहायला पाहिजे. आणखी काय लिहायला पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये, याच्यामध्ये काही रोल ऑफ गव्हर्नमेंट किंवा आणखी कोणाचा काही रोल त्याच्यामध्ये आहे का, तर तोही त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करायला पाहिजे. आणखी काय व्हायला पाहिजे, मग जी मुवमेंट असेल, तो जो व्यवसाय आहे तो स्टेट लेवलला कसा आहे, स्टेट लेवलला किती त्याच्या इंडस्ट्रीज आहेत, बरोबर की नाही. म्हणजे पहिल्यांदा नॅशनल लेवल घ्या, नंतर स्टेट लेवल घ्या. तोही त्याचा विचार तुम्ही करू शकता.
म्हणजे हे तुम्हाला मी टेंटेटिव्हली सांगतोय, घेताना तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या, बरोबर की नाही. त्याच्यानंतर तुम्ही जो अभ्यासासाठी निवडलेला विषय आहे, हा, त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही बेसिक काही लिहायचं आहे का, त्याची काही फीचर्स तुमचे आहेत का महत्वाची. सर ये नेशनल लेवल स्टेट लेवल आपने क्या बताया, एक बार रिपीट करेंगे. हा, हे जे नॅशनल लेवल स्टेट लेवल म्हणजे आपण सपोज एखादी इंडस्ट्री अभ्यासाला घेतलेली आहे आणि ती इंडस्ट्री नॅशनल ग्लोबल लेवलला कशी चालू आहे, ग्लोबल लेवलला त्या इंडस्ट्रीचे किती इंडस्ट्री आहेत, कशा प्रकारची त्याची प्रॉफिटेबिलिटी आहे, त्याचं इम्पोर्ट एक्सपोर्ट कुठे चालतं काय. नॅशनल लेवलला म्हणजे सपोज आपण महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा अभ्यासाला घेतला असेल किंवा महाराष्ट्र स्टेट घेतला असेल, पण हीच इंडस्ट्री, अशाच प्रकारची इंडस्ट्री बाकी राज्यांमध्ये कशा प्रकारची चालू आहे, किती रोजगार त्याच्यामुळे उपलब्ध होतो, किती प्रॉफिटेबिलिटी, म्हणजे बाहेरच्या राज्यांमध्ये ज्या इंडस्ट्री चालतात त्यांची प्रॉफिटेबिलिटी, त्यांच्या समस्या काय आहेत, त्याच्या संदर्भातली माहिती म्हणजे नॅशनल लेवल इन्फॉर्मेशन, नॅशनल आणि स्टेट लेवल. आता स्टेट लेवल घेतलं तर आपण महाराष्ट्र लेवलला सध्या परिस्थितीमध्ये जे आपलं महाराष्ट्र शासनाचा जो वार्षिक तो जो अहवाल निघतो त्याच्यामध्ये याला कशा प्रकारचं स्थान दिलेलं आहे, कशा म्हणजे भांडवलाच्या रिलेटेड माहिती असेल किंवा प्रॉफिटच्या रिलेटेड माहिती असेल, तर अशी तुम्ही एक ओव्हरऑल तुमच्या टॉपिकच्या रिलेटेड ओव्हरऑल तुम्हाला ती माहिती देता आली पाहिजे. केवळ माझा अभ्यास फक्त पुणे जिल्ह्यातील अशा कंपन्या, केवळ तेवढाच अभ्यास करू नका. पहिल्यांदा ग्लोबल लेवलला अशा प्रकारच्या कंपन्या कशा चालतात, काय चालतात ती माहिती लिहा. नंतर नॅशनल लेवलला कशा प्रकारे चालतात ती माहिती लिहा. नंतर स्टेट लेवलला लिहा आणि मग तुमच्या कंपनीकडे या किंवा तुमच्या उद्योग, तुमचा पर्टिक्युलर काय अभ्यास असेल त्याच्याकडे तुम्ही या. नंतर तुम्ही जो अभ्यासासाठी निवडलेला जो काही इंडस्ट्री असेल किंवा काय असेल त्याची महत्वाची फीचर्स तुम्हाला तिथे लिहिता येतात का, त्याची काही वैशिष्ट्य लिहिता येतील का, त्या व्यवसायाची वैशिष्ट्य ते लिहिण्याचा प्रयत्न करा तुम्ही. त्याच्यानंतर त्या व्यवसायाचे काही वैशिष्ट्य झाल्यानंतर त्या व्यवसायाचे काही उद्दिष्ट, काही कार्य, फंक्शन्स आपण ज्याला म्हणतो, फंक्शन्स काय आहेत का त्याचे तुम्हाला सापडताय का ते बघा. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी, थेरॉटिकल गोष्टी तुम्हाला कुठं ना कुठं पुस्तकामध्ये, आता हे लिहिलंय मी सांगितलं, हे अंदाजे सांगितलंय, पण तुमच्या टॉपिकला तुम्हाला अशा पद्धतीचं तुम्हाला हा सगळा तुमच्या तो चॅप्टर 1 लिहायला त्याची मदत झाली पाहिजे असं बघा. हे झालं ते फंक्शन झाले. त्याच्यानंतर आता पुढचं जे महत्वाची गोष्ट जे आहे ते म्हणजे त्या व्यवसायाचा तुम्ही अभ्यास जो ज्याचा करत आहे त्याचं ऑर्गनायझेशन आणि मॅनेजमेंट कशा प्रकारचं आहे, मग हायरार्की कशी आहे, बरोबर की नाही. म्हणजे कंपनी असेल तर कंपनीचं हायरार्की कशी आहे, म्हणजे त्या हायरार्की प्रमाणे त्यांचे ड्युटीज कोणते, कर्तव्य म्हणजे ड्युटीज, राईट्स कोणते, ड्युटीज कोणत्या, त्यांनी काय काम करणं अपेक्षित आहे, ते ऑर्गनायझेशन आणि मॅनेजमेंट ऑफ काय असेल तुम्ही ते सगळं ते त्याच्यामध्ये तुम्ही थोडक्यात मेन्शन केलं पाहिजे की जेणेकरून. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे तुमचा स्टाफ संदर्भात तुम्ही लिहिलं पाहिजे की कोणत्या कोणत्या केडरची लोक तिथं काम करतात, पुन्हा त्यांचे नंबर किती आहेत, काय कसं आहे, ते कशा कशा प्रकारचे वाढत गेला, या संदर्भातही तुम्ही तिथं त्याच्यामध्ये माहिती लिहिली पाहिजे. आणखी महत्वाचा मुद्दा आणखी तुम्हाला लिहायचा असेल तर तुम्ही फायनान्सच्या संदर्भात तुम्ही त्याच्या कॅपिटल संदर्भात तुम्ही मागच्या 5 वर्षाचं, मागच्या 10 वर्षाचं, 20 वर्षाचं फायनान्स सुरुवातीला कसा होता, इयर वाईज म्हणजे कॅपिटल कशी ग्रोथ झाली, प्रॉफिटेबिलिटी कशी वाढत गेली, किंवा कर्ज कसे वाढत गेले किंवा कर्ज कसे कमी झाले, विक्री कशी वाढली. तर या संदर्भात काही टेबल महत्वाचे त्या कंपनीचे, त्या ऑर्गनायझेशनच्या अभ्यासाचे असेल तर फायनान्सच्या मुद्द्याखाली तुम्ही ते घेऊ शकता. त्याच्यानंतर आणखी जर लिस्ट घ्यायचं असेल तर त्याचं ऑडिट आणि सुपरविजन कसं चालतं, त्याच्या ऑडिटच्या संदर्भात कसं चालतं, म्हणजे कशा प्रकारचं ती ऑर्गनायझेशन रन होते, कोणतं प्रोडक्शन असेल तर प्रोडक्शन रिलेटेड काही तुम्हाला लिहायचं असेल तर ते लिहा. नंतर आता आपण कॉमर्सचे विद्यार्थी आहोत, त्याच्या संदर्भात तुम्हाला बुक्स ऑफ अकाउंट बद्दल काही लिहावंसं वाटतंय का, सापडलं तर बुक्स ऑफ अकाउंट बद्दल काही तुमच्या अभ्यासाच्या रिलेटेड येत असेल तर. त्याच्यानंतर असे मुद्दे घेऊन तुम्ही तो पहिला पूर्ण करा की ज्याच्यामध्ये सर्वांगाने माहिती आली पाहिजे तुमच्या एरियाचे, तुमच्या अभ्यासाच्या, जो तुम्ही ज्या अभ्यासाला निवडलेला टॉपिक आहे. आता हा कदाचित तुम्हाला फुलफिल होईल, सॅटिस्फाय होईल असं मला वाटत नाही, परंतु अशा प्रकारची माहिती आली पाहिजे की ग्लोबल लेवल पासून आपल्या व्यवसायाच्या रिलेटेड आपल्या ग्रासरूट लेवल पर्यंतची सगळी माहिती, की जेणेकरून एखाद्या व्यक्तीनं तो जर टॉपिक चॅप्टर 1 वाचला तर त्याला कळालं पाहिजे की सदर संशोधकाने कशाच्या बेसवर अभ्यास केलेला आहे आणि त्याचा बेस काय आहे, बरोबर की नाही.
तर हा त्याचा टॉपिकचा हा जो चॅप्टर 1. तर अशा प्रकारे तुम्ही काय करा, तुम्ही चॅप्टर 1चं पहिले इंडेक्स तयार करा. आता तुम्ही बऱ्यापैकी माहिती गोळा केली असेल, परंतु आपल्याला कोणती योग्य माहिती आहे, कोणती घ्यायची हे तुम्ही ठरवा आणि ते तुमच्या गाईडशी चर्चा करा आणि गाईडकडे बसून फायनल करा की सर टॉपिकमध्ये अशा प्रकारची माहिती मी गोळा केली, ही त्याची इंडेक्स आहे. पहिली इंडेक्सच फायनल करून घ्या आणि मग ती माहिती तुम्ही व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके. आता चॅप्टर 2. आता चॅप्टर 2 म्हणलं की चॅप्टर 2 काय आपला, शक्यतो चॅप्टर 2 हा आपला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर असतो. तर त्याच्यामध्ये जास्त पॉईंट नसतात. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये 2.0 मध्ये काय असेल, पहिलं मी नेहमी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक चॅप्टर हा सुरुवातीला इंट्रोडक्शनने सुरुवात होते आणि क्लोज जो आहे तो कन्क्लुजन होतो. त्याच्यानंतर याच्या बरोबर की नाही, त्याच्यानंतर रिव्ह्यू ऑफ काय 2.2 रिव्ह्यू ऑफ बुक्स, त्याच्यानंतर 2.3 रिव्ह्यू ऑफ काय जर्नल्स असू शकतं, रिसर्च पेपर्स घ्या किंवा जर्नल्स घ्या. पिरियडिकल्स घ्या. पुन्हा रिव्ह्यू ऑफ 2.4 मध्ये रिव्ह्यू ऑफ काय किंवा न्यूजपेपर आर्टिकल्स म्हणा, क्लिपिंग म्हणण्यापेक्षा आर्टिकल्स म्हणा, आर्टिकल्स, बरोबर की नाही. तर अशा प्रकारचं तुम्ही ते घ्यायला पाहिजे. आता मला इथं आणखी एक सांगायचं होतं तुम्हाला, हे फायनान्स जो आस्पेक्ट आहे तुम्ही चॅप्टर 1 मध्ये जो घेतलाय ना, त्याच्यामध्ये फायनान्शियल परफॉर्मन्स बद्दलचे तुमचे 4-5 टेबल आले पाहिजे बरं का. म्हणजे प्रॉफिटेबिलिटी रिलेटेड, सेल्सच्या रिलेटेड, आणखी महत्वाचे पॅरामीटर तुम्ही शोधायचे आणि त्याच्या रिलेटेड ती कंपनीचा प्रोग्रेस कसा आहे तर तो थोडक्यात तुमचा इथे यायला. काही लोक काय करतात, फायनान्शियल परफॉर्मन्स म्हणून ऍडिशनल टॉपिक घेतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे बॅलन्स शीट असतं किंवा फायनान्शियल स्टेटमेंट असतं त्याच्यातल्या मागचा 5 वर्षाचं किंवा 10 वर्षाचं प्रॉपर अनालिसिस करून तो ते हायलाइट करत असतात. तर तसंही करू शकतात. ज्यांना नसेल करायचं त्यांनी पहिल्या टॉपिकमध्ये सुद्धा ते मेन्शन केलेलं योग्य राहील, ते तसं केलं तरी चालतं. तर हा झाला टॉपिक तुमचा 2. म्हणजे टॉपिक 2 तुमचा काय आहे, तर टॉपिक 2 आहे तो तुमचा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर आहे. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर झाला. आता तिसरा टॉपिक जर पाहिला तर आधी रिव्ह्यू ऑफ लिटरेचर लिहिताना माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही कमीत कमी 10 ग्रंथालयांना, प्रत्येक ग्रंथालयाला 5 दिवस याप्रमाणे 50 दिवस पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 50 दिवस या विविध ग्रंथालयांना भेटी दिल्या पाहिजे. लाजायचं काही कारण नाही, थकायचं काही कारण नाही, पण जेवढं तुम्ही व्हिजिट द्याल, जेवढं त्या ग्रंथपालाशी बोलाल, त्याच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न कराल, तेवढी जास्त माहिती तुम्हाला मिळणार आहे. आणि विशेषतः जयकर ग्रंथालयामध्ये जर तुम्ही गेला, ऍक्च्युअली तिथं माहिती प्रॉपर मिळते की नाही मला माहित नाही. पूर्वी आम्हाला मिळायची माहिती, मी जेव्हा पीएचडी करत होतो 2008 साली, तेव्हा ते डिटेल माहिती द्यायची. आता परिस्थिती माहिती नाही, परंतु त्या लोकांना इतकी डिटेल माहिती असते ना, आपला टॉपिक दिला की ते आपल्याला बिब्लिओग्राफी काढून देतात, डायरेक्ट रेफरन्सेस काढून देतात, डायरेक्टली ते थेसिस काढून देतात. तुम्ही काय तुमचा हा टॉपिक आहे का, याच्या रिलेटेड असे थेसिस आहेत, हे बघा, ते नंबर सुद्धा देतात आपल्याला काढून पहा. आणि ते नंबर आपण जर थेसिस ते वाचले, आपण बसलं पाहिजे तिथं. आपण कॉपी पेस्ट न करता त्यांनी कसं मांडलंय आणि आपण कसं मांडायला पाहिजे, आपल्याकडे काय घेतलं पाहिजे. हा, आणि रिव्ह्यू करताना, बुक्सचा रिव्ह्यू करताना जिस्ट आली पाहिजे त्याची बरं का. त्याच्यामध्ये प्रत्येक तुम्ही जे पुस्तक तुमचा रिव्ह्यू तुम्ही लिहिणार आहात किंवा जो रिपोर्ट असेल त्याच्यामध्ये पर्टिक्युलर तुमच्या टॉपिकच्या रिलेटेड महत्वाचे फोकस पॉईंट जे आहेत त्याच्यावर त्यांनी काय अभ्यास केलाय किंवा कशावर फोकस केलाय ते त्याच्यामध्ये आलं पाहिजे. उगाच फापट पसारा चुकीचं काही लिहू नका. तर हा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर साधारणतः 35 ते 40 पानाचा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर अतिशय छानसा तुम्हाला करता येऊ शकतो. आणखी याच्यामध्ये काय तुम्हाला काय माहिती का, आणि काय एखादा मुद्दा टाकता येईल का, काही तो टाका, येईल का, काय टाकतं तुम्हाला. आणखी कशाचा रिव्ह्यू घेऊ शकता तुम्ही. आता रिसर्च पेपर म्हणले तर ऑनलाईन पेपर सुद्धा तुम्हाला सापडत आहेत, त्याच्यामुळे त्याचा सुद्धा तुम्ही ते करू शकता. लक्षात आलं. हा रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचा पॉइंट समजला का तुम्हाला. आता रिव्ह्यू ऑफ बुक्स म्हणलं ना तर इथं 2.2 म्हटलंय मी बरं का. आता बुक्स म्हणजे किती, सपोज तुम्ही 10 पुस्तकांचा रिव्ह्यू घेतला किंवा 5 पुस्तकांचा घेतला तर 2.2.1
हे लक्षात घ्या. पुन्हा तुम्ही असं करायचं 2.2.2 पुन्हा 2.2.3 असं करा ते. म्हणजे बुक्स जे आहेत ना, म्हणजे हे 3 नंबरचं बुक झालं, 2.2.4 हे 4 नंबरचं पुस्तक. असं करायचंय तुम्हाला. तुम्ही एक म्हणजे हे हेडिंग मी तुम्हाला सांगितले, लक्षात घ्या. नाही तर उद्या तुम्ही सर तुम्ही एवढं सांगितलं असंच केलं तसं असं काही करू नका तुम्ही. याच्यामध्ये पण 3.1 2.3.2 2.3.3 अशा प्रकारचं तुम्ही जर्नल घ्या. साधारणतः एक 10-15 स्ट्रॉंगली चांगले रेकमेंडेड आपल्या टॉपिकच्या रिलेटेड अभ्यास केलेले जर्नल जे आहेत ते घ्या. त्याच्यातनं तुम्ही अभ्यास करा. बरोबर की नाही? आणि मला नेहमी सांगावंच वाटतं की तुम्ही जेव्हा सेकंडरी डेटाचं अनालिसिस करता किंवा हे टॉपिक तयार करताना, तर याच्या रिलेटेड काही महत्वाचे इश्यूज असतील तर ते वेगळे एक वही ठेवा, डायरी ठेवा तुमच्याकडे. महत्वाचे विषय जे आहेत ना, समस्या असतील किंवा महत्वाचे ते लिहून काढा, की ज्याच्यावर तुम्हाला प्रश्नावली तयार करताना त्याच्यावर प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं किंवा त्याचं ऑलरेडी आपल्याला तुम्हाला काही उत्तरं सापडली असतील त्याच्यात आणखी ऍडिशन टाकून चांगल्या प्रकारचं सजेशन देता येतंय का, अशा पद्धतीने सुद्धा डायरीमध्ये त्या गोष्टी मेंटेन करा. मुलं काय करतात, फाइंडिंग्ज आणि सजेशन हा टॉपिक काय नाही, अनालिसिस झाल्यानंतर पुढे पोहू करतात. तसं करू नका. काही सजेशन देण्यासाठी किंवा प्रश्नावलीमध्ये काही प्रश्न टाकण्यासाठी तुमच्याकडे डायरीच असली पाहिजे. तुम्ही स्कॉलर आहेत ना, तुमच्याकडे डायरीच असली पाहिजे. कोणती समस्या, ही माझ्या वाचण्यात लक्षात आली, लगेच ती समस्या लिहून टाका, की ज्याच्यावर तुम्हाला प्रश्नावली तयार करताना त्याच्यावर प्रश्न तयार करायचा का तेव्हा तुम्ही विचार करा आणि मग तो प्रश्न तयार करा. लक्षात आलं का? अशा प्रकारचं तुम्ही हा टॉपिक तुमचा रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचा किंवा रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचा हा टॉपिक तुमचा असा तयार झाला पाहिजे आणि सिस्टमॅटिक करा. म्हणजे याच्यातला 2 आकडा काय सांगतो, 2.3.1 म्हणजे काय, की 2 नंबरचा टॉपिक आहे, 3 नंबरचा मुद्दा आहे आणि त्याच्यातला सब मुद्दा 1 आहे. म्हणजे 3 नंबरचा मुद्दा काय आहे, तर रिव्ह्यू ऑफ जर्नल्स अँड पिरियडिकल्स आहे. बरोबर की नाही? आणि त्याच्यातलं पहिलं जर्नल घेतलंय तुम्ही, हे दुसरं जर्नल, हे तिसरं जर्नल. अशा प्रकारचं काहीच्या काही तुम्ही असे पॉइंट ABCD XYZ काही बी रोमन 1 रोमन 2 काही करू नका तुम्ही. किंवा आता सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला रोमन 1 रोमन 2 द्यायचेच आहे, इथं तुम्ही लिहिलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंवा काय लिहिलं बा, तुम्ही काहीतरी लिहिलं, तुम्ही सपोज इथं कॅरेक्टरिस्टिक्स लिहिले तुम्ही, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ काय तुम्ही त्याच्यात किंवा ऍडव्हान्टेजेस असं लिहित, ऍडव्हान्टेजेस वगैरे लिहिता येत नाही बरं का. कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला माहिती असेल, तुम्ही ऐकलं असेल, ते पुस्तकातलं कुठलीही गोष्ट आहे तशी तुम्ही ऍडव्हान्टेजेस ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ असं नाही. त्या व्यवसायाचे काही उद्दिष्ट वैशिष्ट्य असतील तर ते तुम्ही लिहा. जसं सहकारी संस्थांचे वैशिष्ट्य आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर ते तुम्ही लिहू शकता. परंतु सहकारी संस्थांचे फायदे तोटे हे काही 11वी 12वी किंवा पहिली दुसरी विद्यार्थ्याचा फायदे तोट्याचा अभ्यास नाही. हा संशोधनपर अभ्यास आहे, त्यामुळे ते कसं येऊ. आता ह्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एखादी गोष्ट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मुद्दा लिहायचा असेल तर तुम्ही काय करा, तर तो जो टॅब आहे ना, तो टॅब बरोबर सीच्या खाली आला पाहिजे. आणि मग तुम्हाला काय तिथे सपोज तुम्ही इथं याला काय म्हणले, तुम्ही ए म्हटले, बरोबर की नाही, मग याच्या खाली पुन्हा बी आला पाहिजे, त्याच्या खाली पुन्हा सी आला पाहिजे, काय जे कॅरेक्टरिस्टिक असतील ते. आणि ते संपल्यानंतर पुन्हा तुमचं 2.3.4 आला पाहिजे, पुन्हा तुमचं काय आला पाहिजे, 2.3.45 आला पाहिजे. अशा प्रकारचं ते आलं पाहिजे. म्हणजे ए पुढे कोणी काय म्हटलं, हा बी कसला तर त्याच्यावरचं हेडिंग पाहिजे, आणि हेडिंग हे बोल्ड असावं. तुम्ही जर चॅप्टर लिहिता त्याच्यामधलं हेडिंग हे कसं असावं, बोल्ड असावं. आता त्याच्यात आणखी एका ठिकाणी माझ्या वाचनात आलं होतं की हेडिंगला 14चा फॉन्ट द्यायचा आणि बाकीचं जे आहे त्याला 12चा फॉन्ट द्यायचा. परंतु ते तुम्ही इम्प्लिमेंट करायचं की नाही ते तुमच्या गाईडला विचारून करा. पण हेडिंग शक्यतो बोल्ड करा. आणि लिहिताना सगळं टाइम्स न्यू रोमन मध्ये, इंग्लिश लिहिणाऱ्या लोकांनी सगळ्यांनी टाइम्स न्यू रोमन मध्येच इंग्लिश मध्ये लिहा. लक्षात आलं? हे झालं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. त्याच्यानंतर मेथड, रिसर्च मेथॉडॉलॉजी. आता रिसर्च मेथॉडॉलॉजी हा टॉपिक कधी लिहायचा असतो, तर त्याची तुम्ही रिसर्च डिझाईन लिहितानाच त्याच्यातले बऱ्याचशा गोष्टी तुम्ही लिहून ठेवा. तर महत्वाच्या कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, तर महत्वाच्या गोष्टी आता त्या तुम्हाला तोंडी सांगितलं तरी चालू शकेल म्हणा. सपोज हा पहिला रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिक आहे तुमचा, रिसर्च मेथॉडॉलॉजी. तर याच्यामध्ये 1.0 ऑफकोर्स तुमचं काय राहणार आहे, रिसर्च मेथॉडॉलॉजी इंट्रोडक्शन राहणार आहे. सॉरी 1 नाही, आता 3 येईल बरं का. रिसर्च मेथॉडॉलॉजी जर 3 नंबरचा टॉपिक असेल तर तो किती, त्याचा मुद्दा किती येईल, 3 येईल. अजिबात गडबड करायची नाही, 3.0 लिहायचं. नंतर पुढे 3.0 नाही आलं का,
आता रिसर्च मेथॉडॉलॉजीमध्ये महत्वाचे जे कंटेंट आहे ते माझ्या दृष्टिकोनातून असं आहे, रिसर्च मेथॉडॉलॉजीमध्ये इंट्रोडक्शन असावं, नीड ऑफ द स्टडी, म्हणजे हा अभ्यास करण्याची काय गरज संशोधकाला जाणून आली, कोणत्या गोष्टींचा अभ्यास झाला होता, कोणत्या गोष्टींचा नाही झाला, आणि अभ्यासासाठी सध्या परिस्थिती पाहून सध्या म्हणजे ज्वलंत आहे, करंट इश्यू आहे आणि म्हणून संशोधकांनी तो अभ्यास केला, हे नीड ऑफ द स्टडी मध्ये आलं पाहिजे. त्याच्यानंतर 3.2 मध्ये काय आलं पाहिजे, हायपोथेसिस ऑफ द स्टडी तुमचे काय असतील ते तुम्ही टाकायचा प्रयत्न केला. हायपोथेसिस हे खरं ऑब्जेक्टिव्ह नंतर यायला पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी टाका, बरोबर की नाही. त्याच्यानंतर रिसर्च मेथॉडॉलॉजी मध्ये महत्वाचे मुद्दे कोणते, तर सिलेक्शन ऑफ डेट, म्हणजे सिलेक्शन ऑफ म्हणजे प्रायमरी डेटा कशा प्रकारचे तुम्ही सिलेक्ट करणार आहात, सेकंडरी डेटा तुम्ही कशा प्रकारचा सिलेक्ट केलेला आहे ते त्याच्या संदर्भातली माहिती, म्हणजे कलेक्शन ऑफ सेकंडरी डेटा आपण ज्याला म्हणतो. नंतर सिलेक्शन ऑफ सॅम्पल हा फार महत्वाचा मुद्दा आहे. सिलेक्शन ऑफ सॅम्पल म्हणजे सिलेक्शन ऑफ सॅम्पल करताना लिहिताना आपण अगोदर पॉप्युलेशन काय आपल्या अभ्यासाचं हे पहिले ठरवलं पाहिजे, आणि त्या पॉप्युलेशन मधून तुम्ही सॅम्पल कसा सिलेक्ट केला, बरोबर की नाही, तर त्याच्या संदर्भात काय पॅरामीटर्स वापरले त्याचं मेन्शन करून तुम्ही तो सिलेक्ट केलेला जो सॅम्पल आहे त्याचा टेबलमध्ये मेन्शन करा. तुम्ही काही एकाच प्रकारचा सॅम्पल तयार करत नाही, म्हणजे सिलेक्ट करत नाही, तर 2-4 प्रकारचे सॅम्पल करतात, कारण ओव्हरऑल अंगाने स्टडी होण्यासाठी. म्हणून सॅम्पल सिलेक्शन एक स्वतंत्र मुद्दा त्याला असावा. नंतर हे जे प्रायमरी डेटा गोळा करण्यासाठी कोणते टूल्स वापरले, तर प्रश्नावली वापरली असेल तर प्रश्नावली वापरली तर कोणासाठी प्रश्नावली वापरली ते मेन्शन करा. इंटरव्ह्यू टेक्निक वापरलं असेल तर कोणासाठी इंटरव्ह्यू टेक्निक वापरलं, बरोबर की नाही, ते तुम्ही मेन्शन करा. तर अशा प्रकारचं सॅम्पल सिलेक्शन त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन साठी तुम्ही काय काय स्टॅटिस्टिकल टूल्स वापरले. कॉमर्सच्या लोकांनी साध्या पद्धतीने, म्हणजे अर्थात ते तुम्ही ठरवा स्टॅटिस्टिकल टूल्स किती हाय लेवलचे वापरायचे आणि त्याचा आपल्याला किती समजतं, परंतु सिंपल पद्धतीने तुम्ही आपलं टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये ॲव्हरेज, फ्रिक्वेन्सी किंवा आपण काय त्याला म्हणतो बेस लाईन पासून जी वाढ होते त्याला प्रोग्रेसिव्ह, किंवा असे सिंपल गोष्टी तुम्ही मीन, मोड, मीडियन अशा सिंपल गोष्टींनी तुम्ही अनालिसिस करा, बरोबर की नाही. ते दिसायला आणि त्याचं इंटरप्रिटेशन करायला फार आपल्याला समजायला सोपं जातं. परंतु काय होतं, काही कुठली तरी टेस्ट वापरतात आणि ते लेस दॅन 1 असलं की असं करा, लेस मोर दॅन असेल तर ते असेल ते तसं, त्या गोष्टी जास्त डिफिकल्ट जाण्यात गरज नाही असं मला वाटतं. त्याच्यानंतर डेटा अनालिसिस इंटरप्रिटेशन झालं. नंतर याच्यामध्ये तुम्ही आणखी काय लिहू शकता, तर तुम्हाला मी ती याची यादी पाठवेल, वाटल्यास मॅडमने जर मला सांगितलं तर मी त्यांना यादी पाठवतो. तर रिसर्च मेथॉडला म्हणजे महत्वाचे कोणते कोणते कंटेंट यायला पाहिजे ते बी तुम्हाला मी त्याची यादी पाठवतो. नंतर अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. आता अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन मध्ये पुढचा टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, प्रत्येक प्रश्नावलीसाठी स्वतंत्र चॅप्टर टाका. अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ काय असेल प्रश्न, कोणाची क्वेश्चनेअर असेल ऑफ दिस, त्याचा एक टॉपिक बनवा. अनालिसिस इंटरप्रिटेशन ऑफ दिस एकत्र बनवलं तरी चालतंय, परंतु मग त्याला काय होतंय, तो टॉपिक फार मोठा दिसतो, एकच टॉपिक 80 पानाचा दिसतो. त्यापेक्षा प्रत्येक प्रश्नावलीचा टॉपिक एक टॉपिक काय करा तुम्ही, तो हे करा. आणि अनालिसिस करताना मागाशी मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक क्वेश्चनचं काय करा, प्रॉपर हेडिंग तयार करा. हा, क्वेश्चन आहे तसा लिहू नका. तुम्हाला लक्षात आलं का, क्वेश्चन आहे तसं न लिहिता त्याचं हेडिंग तयार करा. त्या हेडिंगची 3 ओळीमध्ये माहिती लिहा. नंतर त्या 3 ओळीच्या माहितीच्या संदर्भ देऊन खालील टेबल अभ्यासासाठीचा काय दर्शवतो ते लिहा. नंतर टेबल, नंतर त्याचा ग्राफ आणि नंतर त्याचं एक्सप्लेनेशन. असं प्रत्येक टेबलचा फॉर्मॅट असावा. प्रत्येक टेबल अशा प्रकारचा करत गेला तर तुम्हाला त्याचं फाइंडिंग्स आणि तुमचं कन्क्लुजन काढायला फार सोपं होईल. त्याच्यानंतर सर्वात अनालिसिस इंटरप्रिटेशन झाल्यानंतर फाइंडिंग मी तुम्हाला मागाशी सांगितलं, प्रत्येक टेबलचं फाइंडिंग लिहिलंच पाहिजे असं नाही, परंतु साधारणतः 30 ते 35 फाइंडिंग आपले महत्वाचे, चांगले, स्ट्रॉंग. फाइंडिंग्स लिहिताना मोर दॅन 30% पीपल रिस्पॉन्डंट सेड दॅट किंवा सेज दॅट किंवा लेस दॅन असं अशा प्रकारचे नाही. फाइंडिंग हे टू द पॉइंट असावे. जर तुमच्या टेबलमध्ये 35.33 म्हणजे सॅम्पल रिस्पॉन्डंट्स म्हणत असतील तर तसंच ते तेवढाच आकडा तिकडं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. ते कमी जास्त असं तसं हे करणं, टू द पॉइंट मध्ये फाइंडिंग करण्याचा विचार करा. आणि फाइंडिंग या शक्यतो आपल्याला योग्य आहेत की जेणेकरून त्या इम्प्लिमेंट करता येतील आणि त्या सुटेबल आहेत अशा प्रकारच्या फाइंडिंग्स आपण काढल्या पाहिजे. आणि सर्वात शेवटी त्या फाइंडिंगला सजेशन देता आल्या पाहिजे.
तर सजेशन द्यायला सुद्धा आता नवीन म्हणजे जुनीच पद्धत आहे. सजेशन देताना काय करायचं आपण म्हणजे सजेशन्स टू आता सपोज मेंबर्स, सजेशन्स टू कंपनी, सजेशन टू गव्हर्नमेंट, अशा सजेशन मध्ये पण बायफर्गेशन तुम्हाला करता आलं पाहिजे की त्या घटकामध्ये महत्वाच्या कोणत्या कोणत्या घटकांना आपण सजेशन द्यायचे आहेत, तर त्या घटकांचं हेडिंग द्यायचं आणि त्या घटकाला कोणत्या कोणत्या सजेशन, दुसरा घटक घ्या त्याला कोणत्या कोणत्या सजेशन दिल्या पाहिजे, बरोबर की नाही. अशा प्रकारचं सजेशन अशा स्वतंत्र प्रत्येक घटकासाठी जर तुम्ही 2-2, 4 किंवा 5-5 सजेशन अशा दिल्या तरी तुमचा तो फाइंडिंग सजेशन हा टॉपिक चांगला होऊ शकतो. आता त्या फाइंडिंग सजेशन मध्ये काय हायपोथेसिस टेस्टिंग येतं. हायपोथेसिस टेस्टिंग स्टॅटिस्टिकल टूल वापरून योग्य ती मेथड वापरून तुम्ही ते टेस्टिंग करता आणि ते प्रूव्ह करता, ते तिथे येतं. त्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा त्याच्यामध्ये येतो, अचिव्हमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह हा एक मुद्दा येतो की अभ्यासासाठी ठेवलेल्या उद्दिष्ट जे आहेत ते प्रतिपूर्ती त्याचे अचिव्हमेंट कसं झालं ते तुमच्या थेसिसमध्ये कुठे ते टेबल आले, कुठं कोणत्या टॉपिक मध्ये तो कव्हर झाला, याच्यासाठी अचिव्हमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह हा एक मुद्दा आहे. तोही 2-1 पानामध्ये तुम्हाला प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह लिहायचं आणि तो ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह कसा झाला त्यासाठी काही रेफरन्सेस द्यायचे, टेबल क्रमांक द्यायचे, चॅप्टरचं पृष्ठ क्रमांक द्यायचा, चॅप्टर 1 पृष्ठ क्रमांक हे, चॅप्टर 3 पृष्ठ क्रमांक, टेबल क्रमांक, असं म्हणून तो ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह झाला किंवा साध्य झाला असं म्हणण्यास हरकत नाही. अशा प्रकारचे ते अचिव्हमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह पण तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि आणखी एक शेवटच्या टॉपिक मध्ये स्कोप फॉर फर्दर स्टडी ही एक गोष्ट आहे. स्कोप फॉर फर्दर स्टडी म्हणजे काय, तर संशोधकांनी आतापर्यंत जो अभ्यास केला, ज्या फाइंडिंग सजेशन काढल्या, या काढताना बरोबर की नाही खालील ज्या काही गोष्टी आहे की संशोधक आणखी बाकीचे इतर संशोधक सुद्धा अशा प्रकारचा टॉपिक घेऊन या वेगवेगळ्या गोष्टींवर, या वेगवेगळ्या घटकांवर, याच टॉपिकवर या वेगवेगळ्या घटकांवर अभ्यास करू शकतात. असे 5 ते 10 आपण काय केले पाहिजे, टॉपिक सुचवले पाहिजे. आता काही मुलं म्हणतात सर त्याचा आपला काय संबंध, आमची पीएचडी झाली, पण तसं नाही. संशोधन ही गोष्ट अशी आहे की ही चिरंतन काळ चालू राहिली पाहिजे. आपण केलेलं संशोधन हे परिपूर्ण नसतं, ते संशोधनाला पुढे वाटा आपण लोकांना दाखवून दिल्या पाहिजे आणि कदाचित त्या वाटेवरनं तो दुसरा संशोधक आणखी चांगल्या प्रकारचं संशोधन करू शकेल. म्हणून स्कोप फॉर फर्दर स्टडी म्हणून तो एक पॉईंट त्याच्यामध्ये आला पाहिजे आणि तो चांगल्या पद्धतीचा तुम्ही स्कोप फॉर फर्दर स्टडी मध्ये 10-12 चांगल्या प्रकारचे टॉपिक तुम्ही तिथं सुचवले पाहिजे. आणि सर्वात शेवटचा मुद्दा जो आहे म्हणजे ओव्हरऑल कन्क्लुजन, की ज्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन ऑफ युअर रिसर्च हे आलं पाहिजे. कॉन्ट्रीब्युशन ऑफ युअर रिसर्च म्हणजे काय, की मी अभ्यास केला तर महत्वाचे फाइंडिंग कोणते होते, त्याच्यात महत्वाच्या सजेशन कोणत्या दिल्या गेल्या पाहिजे किंवा याचा सोशल रिलेव्हन्स काय आला, असं 2-2.5 पानाचं कन्क्लुजन तुम्ही स्ट्रॉंगली तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. की जे एखादा वाचक काय करतो की सर्वात शेवटचं कॉन्ट्रीब्युशन किंवा त्याला आपण कन्क्लुजन म्हणतो, त्या कन्क्लुजन वाचून तो ठरवतो की हा थेसिस पाहायचा की नाही. तर तुमच्या थेसिसचे जे हायलाइटेड महत्वाचे इश्यूज असेल, समस्या असेल, या सगळ्या त्याच्यामध्ये ओव्हरऑल कन्क्लुजन, जसं आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये एखाद्या पुस्तकाची जिस्ट काढतो तसं तुमच्या थेसिसची जिस्ट म्हणजे तुमचं शेवटचं कन्क्लुजन आलं पाहिजे. आणि ते 2-3 पानं गेलं तरी काही हरकत नाही, परंतु ते तशा प्रकारचं तुम्हाला लिहिलं पाहिजे. आणि त्या कन्क्लुजन नंतर तुमचं काय असतं तुमच्या पुढे तुमचे अटॅचमेंट असतात. त्या अटॅचमेंट कोणत्या असतात, तुमच्या रेफरन्सेस असतात, बरोबर की नाही. आता रेफरन्सेस म्हणजे बिब्लिओग्राफी आणि रेफरन्सेस. आता आपण काय करतो, चॅप्टर नंबर 1चं काही पुस्तकांमधनं डेटा घेतो, तर ज्या पुस्तकातनं डेटा घेतलाय आपण त्याचा रेफरन्स त्या पुस्तकाच्या शेवटी कन्क्लुजन झालं का रेफरन्सेसची यादी त्या चॅप्टरची तुम्ही तिथे लिहिलीच पाहिजे. किंवा जर तुम्ही पर्टिक्युलर काही गोष्टी घेतल्या असतील तर त्याचा पेज नंबर सुद्धा तिथं मेन्शन केला जातो रेफरन्सेस मध्ये, बरं का. त्या चॅप्टर संपल्या असे प्रत्येक चॅप्टरचे जे काही रेफरन्स तुम्ही वापरले असतील सेकंडरी डेटाचे, तर ते त्या चॅप्टरच्या शेवटी ते रेफरन्सेस लिहा. परंतु ह्या सगळे रेफरन्सेस तुमचे बिब्लिओग्राफी म्हणून सर्वात शेवटी आले पाहिजे. परिशिष्ट आलं लक्षात, परिशिष्ट मध्ये ते तुमची बिब्लिओग्राफी आली पाहिजे. आता बिब्लिओग्राफी पण तयार करताना ते जे रेफरन्स तुम्ही ते लिहिता ते एपीए स्टाईलने ते लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कशा पद्धतीनं, एपीए स्टाईलने पद्धत. तुम्ही ती एपीए स्टाईल तुम्ही आता तुम्ही काही लहान नाही, तुम्ही एकदा बघा ते एपीए स्टाईलने कसं लिहिलं जातं. पण साधारणतः बिब्लिओग्राफी लिहिताना ऑथरचं नाव पहिल्यांदा लिहितात. ऑथरचं नाव लिहिताना काय लिहायचं, त्याचं आडनाव पहिल्यांदा लिहिलं जातं, बरोबर की नाही. त्याला कोमा दिला जातो. त्या पुस्तकाचं नाव लिहिलं जातं. आता ते पुस्तकाचं नाव इटॅलिक मध्ये लिहायचं, कारण पुस्तकाच्या नावाला आपण काही इन्व्हर्टेड कॉमा करत नाही, लक्षात आलं का. ते इटॅलिक मध्ये लिहायचं, पुन्हा कॉमा द्यायचा, पुन्हा ते पब्लिशरचं नाव लिहायचं असतं, बरोबर की नाही.
त्याच्यानंतर कॉमा द्यायचा, त्या प्रकाशकाचं नाव लिहायचं आणि त्याला कॉमा देऊन कोणती आवृत्ती आहे, 1997 ची आहे का 2003 ची आहे का 2005 ची आहे का 2024 ची आहे आवृत्ती, त्याच्यानंतर फुल स्टॉप द्यायचा. अशा प्रकारची पुस्तकांचं लिहिताना तुम्ही हा फॉर्मॅट फॉलो, आणि बिब्लिओग्राफी लिहिताना, रेफरन्स लिहिताना एक जी तुम्ही पॉलिसी फॉलो केली त्याच मेथडनी तुम्ही पूर्ण पुस्तकं तसे लिहिले पाहिजे. शक्यतो बिब्लिओग्राफीमध्ये शेवटी पेज नसलं, पेज नंबर वगैरे लिहू नका, बरोबर की नाही, कारण एवढं टू द पॉइंट असं प्रकारचं काही लिहू नका. तसंच आर्टिकल लिहिताना, न्यूजपेपरचं आर्टिकल लिहित असाल तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर पहिल्यांदा काय केलं, ते आर्टिकल कोणी लिहिलंय त्या व्यक्तीचं नाव लिहिताना बी त्याचं आडनाव पहिल्यांदा, नेहमी लक्षात ठेवा, आडनाव पहिल्यांदा, नंतर त्या व्यक्तीचं नाव, कॉमा द्या, त्या न्यूजपेपरमध्ये आलेल्या लेखाचं नाव पूर्ण लिहा. आता ते लेखाचं नाव लिहिल्यानंतर त्याला इन्व्हर्टेड कॉमा पण काही ठिकाणी करताना मी पाहिलंय, किंवा तुम्हाला इन्व्हर्टेड कॉमा करायचा नसेल तर त्याला काय करा, इटॅलिक करा आणि कॉमा द्या. त्या टायटलचं, त्या आर्टिकल मधल्या टायटल म्हणजे पेपर मधल्या न्यूजचं ते काय करा, नाव लिहा, त्याला इटॅलिक करा किंवा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये टाका, त्याला कॉमा करा. तो कोणत्या न्यूजपेपर मध्ये आला त्या न्यूजपेपरचं नाव लिहा. मग न्यूजपेपर कोणता असेल, सकाळ ॲग्रो का सकाळ किंवा आणखी काय असेल ते कॉमा करा, पुणे म्हणा, आणि तारीख काय तर ऑगस्ट 10, ऑगस्ट 9, ओके, ऑगस्ट 9 2024, नंतर कॉमा 2024, बरोबर. त्याच्यामध्ये पुन्हा कॉमा द्या आणि PP3 PP2 म्हणजे पेज नंबर जो आहे ना तुमचा, काय म्हणा त्याला, ज्या पेज नंबरला ते आले ते आर्टिकल, त्या पेज नंबर तुम्ही द्यायला पाहिजे न्यूजपेपरचं लिहिताना. तर अशाच प्रकारे करताना जर्नलचा सुद्धा तुम्ही असाच प्रकारचा विचार व्यवस्थित केला पाहिजे. आता पूर्वी याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची, पूर्वी तळटीप लिहिण्याची फार पद्धत होती. तुम्ही जर थेसिस पाहिले तर तळटीप असायची. तळटीप म्हणजे काय, की त्या पानावर सपोज प्रकरण पहिलं आहे प्रस्तावना, तर प्रस्तावनामध्ये तुम्ही एखादा पॅरेग्राफ आहे तसा उचललाय, एखादी डेफिनेशन आहे तशी उचलली तुम्ही आणि ती त्या पानावर घेतली, पहिल्या प्रकरणामध्ये घेतली, तर त्या जिथं ती डेफिनेशन संपली, इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण झाला, त्याला वरच्या बाजूला छोटासा 1 किंवा 2 3 असा आकडा दिला जातो बघा, सिक्वेन्स मध्ये आकडा दिला जातो. तो जो आकडा आहे त्या पानावर, त्याच पानाच्या खाली तिथं तळटीप लिहिली जाते आणि तो रेफरन्स तो तिथं लिहिला जातो. आणि त्याच्यामध्ये काय, त्या ऑथरचं नाव, पुन्हा मागाशी मी सांगितलं तसं ते तळटीप म्हणून रेफरन्स लिहिण्याची पूर्वी पद्धत होती. पण आता बऱ्याचशा थेसिस मध्ये ती काय तळटीप पद्धत राहिली नाही. आता पद्धत काय आहे की चॅप्टर संपल्यानंतर रेफरन्सेस आणि सगळे चॅप्टर संपल्यानंतर बिब्लिओग्राफी, आणि बिब्लिओग्राफी झाली की त्याच्यानंतर प्रश्नावली, तुम्ही ज्या तयार केल्या अनालिसिससाठी त्या प्रश्नावल्या सगळ्या तुम्ही, किंवा शेड्यूल ऑफ इंटरव्ह्यू, हे सगळं ते करा. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर सॅम्पल घेताना तो जर लिमिटेड असेल, ठराविकच संस्था असतील, तर त्या संस्थांची यादी तयार करा. ती यादी सुद्धा शेवटी तुम्ही अटॅचमेंटला लावा, कारण ती यादी सुद्धा तेवढीच महत्वाची. कोणत्या सॅम्पल घटक डोळ्यासमोर ठेवून किंवा कोणत्या सॅम्पल घटकांची माहिती घेऊन तुम्ही हे संशोधन पूर्ण केलंय, की हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आता रेफरन्सेस लिहिताना काळजी अशी घ्या की सपोज तुमचं थेसिस मी पाहिला, तर मी तो रेफरन्स घेऊन मला त्या रेफरन्सनी, जेणेकरून त्या ठिकाणी जाऊन मला तो पुस्तक किंवा ते जर्नल किंवा ते मिळालं पाहिजे, अशा पद्धतीचा रेफरन्स लिहा. उगाच दुसऱ्या थेसिस मध्ये आहे म्हणून कॉपी पेस्ट केलाय, किंवा माझा रेफरन्स नसताना सर म्हटले 2 पानं रेफरन्सेस पाहिजे म्हणून कुठलं तरी 1 पान घेतलं आणि टाईप करून टाकलं, असं काही करू नका तुम्ही. ते दॅट इज रॉंग पॉलिसी. त्याने काय होतं, भविष्यामध्ये वाचक जो असतो तो गोंधळतो, आणि मग ते गोंधळला की मग ते त्या तुमच्या संशोधनाला काही अर्थ राहत नाही. आलं लक्षात. आणि शक्यतो उद्दिष्ट असं ठेवा की तुम्ही ज्याच्यामध्ये संशोधन करत आहात ते संशोधनाचं तुमचा थेसिस जो आहे, ज्या घटकावर अभ्यास केला त्या घटकाच्या संस्थेला पण द्या, आणि त्यांना सांगा की मी हे जे फाइंडिंग्स आणि सजेशन्स काढलेले आहेत हे तुम्हाला कितपत इम्प्लिमेंट होत आहेत, कितपत तुम्हाला योग्य वाटतायत, त्यांना दाखवा एखाद्या अधिकाऱ्याला, त्या कंपनीच्या असेल किंवा त्या ऑर्गनायझेशनच्या असेल किंवा तुम्ही ज्याचा अभ्यास करताय त्याला असेल, आणि त्याच्याही सजेशन घ्या की या सजेशन मध्ये मला काही चेंज करावं, तुम्ही सुचवाल का मला काही, मी केलंय तयार म्हणावा, पण मग तुम्ही आणखी काही स्ट्रॉंग बदल करायला तुम्हाला संधी आहे. म्हणजे माझा एक विद्यार्थी होता, तो आपल्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटलाच होता, आपल्या जानेवारीमध्ये त्याची व्हायवा झाली, तर त्यांनी त्याचा जो अभ्यास केला त्यांनी त्या कलेक्टरला नेऊन दाखवला की सर म्हणे तुमच्या अंतर्गत चाललेली ही स्कीम आहे, या स्कीमचा मी असा डिटेल अभ्यास केला. आणि तो गव्हर्नमेंट अधिकारी असल्यामुळे त्याला शासकीय सगळे काय होतं आपण त्याला सगळे अहवाल, समित्यांचे रिपोर्ट, ते सगळे त्यांनी त्या मंत्रालयातून काढून घेतले होते, आणि त्याच्यावर त्यांनी महत्वाचे समस्या म्हणजे सजेशन दिल्या होत्या, तर ते अप्रिशिएट केलं त्यांनी. आणि
अप्रिशिएट बरोबरच त्यांनी 4-5 मुद्दे पण सुचवले की सर तुम्ही आता हे केलंय, सजेशन केलं, पण ह्या आणखी 4-5 सजेशन सुद्धा अति महत्वाचे आहेत. मग त्याप्रमाणे सर्वात शेवटी जाऊन सुद्धा आम्ही काही प्रश्न त्याच्यात बदल केले, त्या प्रश्नाचं इंटरप्रिटेशन बदललं, फाइंडिंग्स काय आणखी काढले आणि मग त्याप्रमाणे आणखी सजेशन दिल्या. तर असं हे संशोधनाचं जे काम आहे ते तसं संशोधनाचं काम इंटरेस्टिंग आहे बरं का, परंतु ते तुम्ही तेवढा इंटरेस्ट घेऊन केला पाहिजे. सध्या परिस्थितीत काय लक्षात येतं की मुलं थोडंसं दुर्लक्ष करतायत आणि अभ्यास करत असताना अनालिसिस आणि इंटरप्रिटेशनचा महत्वाचा मुद्दा मला एक सांगायचा तुम्हाला. याच्यामध्ये असे महत्वाचे शब्द आहेत, त्या शब्दांचा वापर म्हणजे टेबलचं जर तुम्हाला एक्सप्लेनेशन करायचं असेल ना तर ते तुम्ही ठराविक शब्दांचा चांगला लक्षातच ठेवा. म्हणजे काय, क्रेडिट फ्लो रोज फ्रॉम म्हणजे वाढला, किंवा तुम्ही असं म्हणा डिक्लाइन्ड फ्रॉम, डिक्लाइन किंवा डिक्रीज्ड फ्रॉम, इन्क्रीज्ड फ्रॉम, बरोबर की नाही, किंवा वेंट अप, डिक्रीज्ड, किंवा पॉझिटिव्ह ट्रेंड, निगेटिव्ह ट्रेंड. हे जे पर्टिक्युलर काही शब्द आहेत ना, तर हे शब्द सुद्धा तुम्ही काही असे थेसिस तासपडा त्याच्यामध्ये ती वाक्यरचना कशी केली बघा, आणि त्या पद्धती फक्त चांगले थेसिस रेफर करताना थेसिस रेफर करा, पण कोणते करा, चांगले थेसिस रेफर करा. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही संशोधनाचं ओव्हरऑल अंगाने जर काम केलं तर मला असं वाटतं की फार चांगल्या प्रकारचं तुमच्याकडनं संशोधन होईल आणि तुम्ही कराल याची मला अपेक्षा आहे. तुमच्या काही प्रश्न आहे का, काही सजेशन आहे का, सूचना काही? हॅलो सर. हा बोल बोल. हा तर मी माझा एक क्वेश्चन असं होतं की मराठीमध्ये मी थिसिस टाईप करत असताना मराठीचा एक स्पेसिफिक फॉन्ट किंवा ज्याचा प्रकार आहे तो फिक्स आहे का सर, का आपण आपल्या पद्धतीने घेऊ शकतो? तो असा काही फिक्स नाहीये मराठीमध्ये, किंवा अजून मराठीमध्ये प्लॅगरिझम सुद्धा नाहीये, परंतु तो चांगला फॉन्ट तू सिलेक्ट करावा असं अपेक्षा आहे. तर सध्या आहे ना एरियल युनिकोड म्हणून त्याच्यामध्ये मी टाईप करतोय, तर बऱ्यापैकी ठीक आहे, मी पाहिलं बरेच थिसिस त्यामध्ये तो वापरलेला आहे, तो वापरला तर चालेल का सर? चालेल चालेल, काही अडचण. फक्त दिसायला तो कसा दिसतो ते बघा चांगलं, म्हणजे तो जर अट्रॅक्टिव्ह योग्य पद्धतीने दिसत असेल, तो एकदमच असा काय म्हणतो आपण त्याला ऑड असा डोळ्याला दिसत नसेल कोणाच्या, तर काही हरकत नाही. मराठी फक्त इंग्लिश मध्ये बाकी टाइम्स न्यू रोमन म्हटलेलं आहे त्याच्यात त्यांनी, मराठीला तसं काही बंधन नाही अजून. ओके, थँक्यू. हॅलो सर, मला पण एक प्रश्न विचारायचा आहे, पण तो थोडासा मागच्या लेक्चरशी संबंधित आहे. असा आपण म्हणाला होतात की क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह डेटा, तर मी क्वांटिटेटिव्ह डेटावरती माझा रिसर्च चालू आहे सध्या, म्हणजे स्मॉल फायनान्स बँकची मी फायनान्शियल पोझिशन फाइंड आउट करते, तर त्याच्याने मी सगळं बॅलन्स शीट, अॅन्युअल रिपोर्ट्स वगैरे हे मी सेकंडरी डेटावर करते. तर आपण म्हणाला क्वालिटेटिव्ह डेटाही पाहिजे, तर क्वालिटेटिव्ह डेटामध्ये जर मला मॅनेजर्स इंटरव्ह्यूज घ्यायचे असतील तर नेमकं त्यांना आपण या संदर्भात काय विचारायचं? कारण सेकंडरी डेटामध्ये जर मी रेशोज जर करते तर रेशोज मला रेडीमेड त्यांचे मिळतात, म्हणजे इन द सेन्स अॅन्युअल रिपोर्ट मधनं वगैरे मिळून मग त्याचं अनालिसिस इंटरप्रिटेशन मी करेल. तर मग इंटरव्ह्यू मध्ये क्वालिटेटिव्ह डेटासाठी त्यांना आपण काय, कसला इंटरव्ह्यू म्हणजे प्रश्न काय अपेक्षित असतील? प्रश्न चांगला आहे. क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे काय की आपण त्याची इनडेप्थ अशी माहिती आपण थेरॉटिकली आपण गोळा करायची आहे. तर ती एक मिनिट तर ती गोळा करताना आपण काय केलं पाहिजे? आता सपोज तुम्ही नुसतं स्टॅटिस्टिकल डेटा तुम्ही जो गोळा केला, फायनान्शियल डेटा आपण ज्याला म्हणतो, तो गोळा केला, त्याचे टेबल बनवले, त्याचं एक्सप्लेनेशन. पण तुम्ही जे एक्सप्लेनेशन करत असता किंवा करत आहात, पण त्याबरोबरच जर तुम्ही त्या ब्रांच मॅनेजरची किंवा त्या कन्सर्न क्लर्कची किंवा कन्सर्न अधिकाऱ्याची जर मुलाखत घेतली आणि त्या स्मॉल बँक जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे ती कशी चालते, त्याच्या प्रकार, त्याच्या प्रॉफिटेबिलिटी बद्दल त्यांना जर काही प्रश्न विचारले, किंवा आणखी त्या लोन सँक्शनिंग असेल किंवा आणखी काही मुद्दे वेगवेगळ्या प्रकारचे असतील, त्याच्या संदर्भात जर तुम्ही जर चांगले क्वालिटेटिव्ह प्रश्न जर त्यांना विचारले, क्वालिटेटिव्ह प्रश्नांमध्ये तुम्हाला क्वांटिटेटिव्ह माहिती मिळणार नाही, परंतु तुमचं टेबलचे जे तुम्ही अनालिसिस करणार आहात, त्याचं जे इंटरप्रिटेशन तुम्ही करणार आहात, त्या इंटरप्रिटेशन मध्ये त्याचा फार मोठा कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रॉफिटेबिलिटीचा ग्रोथ दिसतोय, पण त्याबद्दल तुमचं मत काय, असं जर तुम्ही अधिकाऱ्यांना जर विचारलं तर ते अधिकारी सहज तुम्हाला 2-4 अतिशय चांगले क्वालिटी मुद्दे तुम्हाला सुचवतील की जे तुमच्या इंटरप्रिटेशनला इट इंडिकेट्स दॅट, म्हणजे प्रॉफिटेबिलिटी वाढत आहे दिसतेच ती, परंतु तुमच्या इंटरप्रिटेशनला त्याचा आणखी चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो, किंवा तुम्हाला सजेशन देण्यासाठी सुद्धा त्याचा चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो.
आणि म्हणून क्वालिटेटिव्ह डेटा तुम्ही गोळा करावाच असं माझं म्हणजे संशोधनामध्ये माझं नेहमी सांगणं असतं विद्यार्थ्यांना. ओके, थँक्यू सो मच सर. आणि सॅम्पल्स क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे इंटरव्ह्यू जेव्हा आपण घेऊ तर ते जर लिमिटेड सॅम्पल म्हणजे रिस्पॉन्स जर असेल ते लिमिटेड असेल तर ते चालणार आहे का? म्हणजे चालेल ना? क्वालिटेटिव्ह डेटा जो असतो ना त्याचे इंटरव्ह्यू आपण 1000 लोकांची नाही घेऊ शकत. इंटरव्ह्यू आपण ठराविक म्हणून क्वांटिटेटिव्ह डेटासाठी सॅम्पल आपण ठरवून घेऊ शकतो 10%. सपोज 1000 पॉप्युलेशन असेल, 5000 असेल तर त्याच्या 2%, 5%, 10% घेऊ शकतो. परंतु क्वालिटेटिव्हला असं काही बंधन नाहीये. तुम्ही एक 10 लोकांची मुलाखत वेगवेगळ्या प्रकारची घेतली. आता सपोज फॉर एक्झाम्पल आवास योजनेचं आता ते लेटेस्ट प्रकरण झालं होतं, तर त्यांनी काय केलं होतं, एका तालुक्यातून 2 ग्रामसेवकांच्या मुलाखती घेतल्या, नंतर प्रत्येक तालुक्याच्या बीडीओची मुलाखत घेतली, पुन्हा तालुका लेवलला तहसीलदाराची मुलाखत घेतली आणि जिल्हा लेवलला कमिशनरची म्हणजे जो कलेक्टर आहे त्याची मुलाखत घेतली. अशा मुलाखती घेऊन त्या योजनेबद्दलची सखोल माहिती, थेरॉटिकल माहिती किंवा याच्यातली स्ट्रॅटेजी काय, याची पॉलिसी इम्प्लिमेंटेशन निश्चित कसं केलं जातं किंवा याच्यातले लूप होल्स काय, ही लोक कारण हे स्वतः इम्प्लिमेंटर असतात, यांना सगळे लूप होल्स किंवा यांना सगळी त्याचं काय म्हणतो न्यू म्हणजे जसे ती जी पॉलिसी किंवा ती जी घटना घडते त्याच्या जन्मापासून सगळ्या गोष्टी माहिती असतात. आणि म्हणून ह्या माहितीची ह्या क्वालिटेटिव्ह डेटाचा फार मोठा फायदा होतो असं माझं मत आहे. थँक्यू सर. आणखी Hello sir, I also have one question about the first session. How to derive concrete conclusion from qualitative data if qualitative data differ from period? बरोबर. Actually there is no such what we can say असं परफेक्ट असं काही क्वालिटेटिव्ह डेटासाठी असं काही स्टॅटिस्टिकल टूल नाहीये त्याचं. मी तेच तुम्हाला सांगतो की त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे तर तुम्हाला तुमच्या सजेशन, तुम्हाला फाइंडिंग्स किंवा कॉन्क्रीट, तुम्हाला असं कॉन्क्रीट तुमचं क्वालिटेटिव्ह नाही होणार नाहीये. त्याला तुम्हाला क्वांटिटेटिव्ह डेटाचाच मदत घ्यावी लागणार आहे तुम्हाला. परंतु क्वालिटेटिव्ह डेटा तुमच्या डिसिजन मेकिंगसाठी, तुमच्या सजेशनसाठी, तुमच्या महत्वाच्या फाइंडिंगसाठी तुम्हाला त्या क्वालिटेटिव्ह डेटाचा मदत होणार आहे. कॉन्क्रीट तुमचं काही होणार नाहीये त्यांनी. कारण क्वालिटेटिव्हचं कॉन्क्रिटीकरण का होणार नाहीये किंवा कॉन्क्रीट निर्णय का होणार नाहीये याचं कारण असं आहे, तुम्ही ज्याची मुलाखत घ्याल ना त्याचे जे ओपिनियन तुम्हाला जे मिळणार आहेत ते प्रश्न दुसऱ्याला विचारा, दुसऱ्याचे थोडेसे वेगळे ओपिनियन मिळणार आहे, तिसऱ्याला विचारा, तिसऱ्याचे ओपिनियन वेगळे मिळणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मग सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की व्हॉट इज डिसिजन मेकिंग, म्हणजे निर्णय म्हणजे काय. अनेक उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी जो आपल्याला आपल्या मनानुसार किंवा आपल्याला असलेल्या माहितीच्या अनुभवाच्या ज्ञानानुसार जो चांगला पर्याय तो आपण सिलेक्ट करतो म्हणजे निर्णय घेतो, त्याला आपण निर्णय असं म्हणतो. तसंच क्वालिटेटिव्ह डेटा हा सपोर्टिव्ह आहे आपल्याला, परंतु त्याचा आपल्या संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होतो. ओके सर, थँक्यू. आणखीन एक आहे, आपण टेबल फॉर्मॅट यूज करू शकतो का सेकंड ह्याच्यात रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये? काय टेबल फॉर्मॅट? हो, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये तुम्ही टेबल टाकू शकता ना. आता सपोज परफॉर्मन्स, फायनान्शियल परफॉर्मन्स जर तुम्ही दाखवू शकता, तुम्हाला अनालिसिस करायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता ग्रोथ ऑफ म्हणजे इंडस्ट्री किती, कंपनीज किती वाढल्या, ग्रोथ ऑफ मेंबरशिप किती, त्याचे टेबल तुम्ही तयार करू शकता ना. ग्रोथ ऑफ बॉरोवर्स, ग्रोथ ऑफ पेड अप कॅपिटल असेल, ग्रोथ ऑफ रिझर्व्ह असेल किंवा ग्रोथ ऑफ डिपॉझिट, ग्रोथ ऑफ बॉरोइंग, या प्रकारचे टेबल तुम्ही तयार करू शकता. आणि जर आता याच्यामध्ये असं आहे, जर पहिल्या टॉपिक मध्ये जास्त टेबल नको असतील, 3 ते 4 टॉपिकच टेबलच असावे असं जर गाईडला वाटत असेल तर याच्यासाठी परफॉर्मन्स ऑफ डॅश डॅश काय पर्टिक्युलर इंडस्ट्री असेल तर तुम्ही एक छोटासा 10-12 पानाचा टॉपिक सुद्धा तुम्ही तयार करू शकता की ज्याच्यामध्ये फक्त फायनान्शियल पॅरामीटर्स घेऊनच ते सेकंडरी डेटाद्वारे टेबल तयार करून, म्हणजे 2015 पासून कशा प्रकारचं 16ला कशी वाढ झाली, 17ला असे टेबल प्रत्येक, म्हणजे कॅपिटलच्या 15 पासून कशी वाढ झाली, अशा प्रत्येक म्हणजे फायनान्शियल ऍस्पेक्टच्या तुम्ही ते टेबल तयार करून एक स्वतंत्र चॅप्टर तयार करून सुद्धा तुम्ही तुमच्या याच्यामध्ये टाकू शकता, थेसिस मध्ये टाकू शकता. ओके सर, थँक्यू. वन मोर क्वेश्चन, पायलट स्टडी आणि केस स्टडी यात डिफरन्स काय आहे? आता पायलट स्टडी म्हणजे काय, आपण अभ्यासासाठी जे क्षेत्र निवडलेलं आहे त्या क्षेत्राला भेटी देणं, त्याला आपण फील्ड व्हिजिट सुद्धा म्हणू. आणि पायलट स्टडीचा उद्देश काय असतो की आपण भेटी देऊन आपण केलेली जी प्रश्नावली असेल किंवा आपण जे बांधलेले आपल्या डोक्यात ज्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आपण, बरोबर की नाही,
त्याच पद्धतीने आहेत का, ते इश्यू तसेच आहेत का, याचा एक आपण काय अंदाज घेण्यासाठी आपण काय करत असतो, किंवा फील्ड प्रत्यक्षात तिथे तसंच घडतंय का, याचा अंदाज घेण्यासाठी आपण जी बनवलेली प्रश्नावली आहे ती, म्हणजे त्याच्यानंतर पायलट स्टडी झाल्यानंतर आपण प्रश्नावली काय करतो, कन्फर्म करतो आणि मग तिथून पुढे भरायला सुरुवात करतो. लक्षात आलं का? ती झाली पायलट स्टडी. आता पायलट स्टडी हा फील्ड साठी असतो, म्हणजे अभ्यासाचं जो तुमचं जे क्षेत्र आहे, सपोज तुम्ही पश्चिम महाराष्ट्र घेतला असेल, पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे घेतले असतील, तर त्या जिल्ह्यांचा तुमचा टॉपिक जिथं आहे किंवा जिथं ते तुमचं इंडस्ट्री किंवा काय असेल त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात माहिती घेणं, संशोधन म्हणजे प्रश्नावली फायनल करण्यापूर्वी, तो म्हणजे पायलट स्टडी. आणि केस स्टडी म्हणजे काय, केस स्टडी ही पर्टिक्युलर युनिटची असते. म्हणजे सपोज आता तुम्ही एखादी कमिन्स इंजिनिअरिंग कंपनी घेतली आणि तिच्याच इंजिनिअरिंग कंपनीच्याच ठराविक याच्यावर ऍस्पेक्ट घेऊन एखादा अभ्यास करत असाल, तर तुम्हाला त्या पायलट स्टडीचे काही, म्हणजे कमिन्स इंजिनिअरिंग काही छोटा युनिट आहे, म्हणजे जरी मोठा असला तरी तो युनिट छोटा आहे आणि पर्टिक्युलर ठराविक ऍस्पेक्ट त्याच्यामध्ये असतात आणि तेवढंच केस स्टडी तुम्ही घेतात आणि तेवढाच अभ्यास करतात. असे केस स्टडी इज अ टाइप ऑफ रिसर्च, ते काही पायलट स्टडी नाहीये. पायलट स्टडी ही कम्प्लिटली वेगळी संकल्पना आहे आणि केस स्टडी वेगळी संकल्पना आहे. ओके सर, थँक्यू. आणखी ओके, आपण वेळ झालाय, 6 वाजलेले आहेत. खर तर आपण आणखी डिटेल त्याच्यामध्ये, म्हणजे मला आणखी आपण जास्तीचा वेळ न घेता आपण या ठिकाणी थांबूया. मी महाविद्यालयाचे त्याचबरोबर जगताप मॅडम आणि त्या प्रियंका मॅडम ज्यांनी इंट्रोडक्शन करून दिलं त्यांचे आभार मानतो आणि इथे थांबतो. येस, थँक्यू सर. On behalf of Professor Ramakrishna More College, Department of Commerce, for delivering a great session of introduction of qualitative and quantitative research. Your knowledge and experience have enlightened us. I would like to thank our audience for their active participation. Thank you once again to everyone who made this session successful. We look forward to seeing you at our future sessions also. Thank you very much. Thank you, madam. Yes. Thank you, sir. Thank you so much, sir. Hello. Sir, please, sir, Vijesh बोलतोय. Thank you, sir. Hello. अर्चना मॅडम. Hello. मॅडम, सरांचं पाठवता का?